शरीराची होय माती कोणी नये ती सांगाती सारी अवघी कामे खोटी अंती जाणे मसनवटी। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवमान्य शास्त्रमान्य अष्टादश संतांपैकी एक संत नरहरी महाराज यांचा मृत्यूसार प्रकरण पटून देणारा सेवेकरता निवडलेला अभंग। विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या संत नरहरी महाराजांचा आहे। या अभंगाद्वारे नरहरी महाराज सांगतात एक न एक दिवस शरीराची माती निश्चित आहे। शरीराची होय माती कोणी नये ते सांगाती। तो केवढाही असेल माती ज्या दिवशी शरीराची होत असते त्या दिवशी त्याच्या सोबत कोणी नाही। सारी अवघी कामे खोटी अंती जाणे मसनवटी। चांगली सात्विक सदाचारी आणि भगवंताचं भजन या दोन गोष्टी जर सोडून दिल्या तर जगातली सगळी कामं ज्यानं त्यानं केली त्याच्यासाठी ती खोटी ठरतात। सारी अवघी कामे खोटी अंती जाणे मसनवटी। गोत घरे टाकून सारी शेवटी गावाचे बाहेरी। इष्ट मित्र सजन सखे सोयरे दायरे गण गोत हे सगळं सोडून त्याला गावाच्या बाहेर पेटून देत असतात। स्वजनानी गणगोत उपाय नाही हो चालत। एक म्हणे माझे फार मोठमोठाले पाहुणे मग काय करतो राजा हंतू का आम्हाला तू मोठाले पाहुणे असतील तर। नाही म्हणे माझ्या एका एका पाहुण्याकडे 1200 कोटीची प्रॉपर्टी बेटा ते पण मरणार आहे एके दिवशी। तू ज्यांचं नाव सांगतो ना त्यांना सुद्धा यम फुकणार आहे। स्वजनाने गणगोत उपाय नाही हो चालत। कसल्याही प्रकारचा उपाय चालत नाही। सारी अवघी कामे खोटी अंती जाणे मसनवटी। ऐसे स्वप्नवत असार नरहरी जोडी तसे कर। संत नरहरी महाराज म्हणतात हात जोडून विनंती करतो बाबा आयुष्य वाया घालू नकोस। एक न एक दिवस तुझ्या शरीराची माती होणार आहे। हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ तुम्ही उठून गेले तरी चालते। आता विठाला मला असं वाटतं कोपऱ्यात गाद्या येतात त्या समोर घेतल्या इथं बसले तर काय होतं इथं का बॉम्ब पडतो का। कीर्तनात माणसानं शिस्तीत बसलं पाहिजे। अहो मशानात माणसं शिस्तीत बसायलेत ते कीर्तन काय होते काय। कीर्तनकार काय मतदान मागायला आला का मा तुम्हाला वास यायला लागलाय। विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग संत नरहरी महाराजांचा। तत्पूर्वी मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने आजच्या कार्यक्रमाचं आयोजन वैकुंठवासी कैलासवासी सत्यलोकवासी दत्तात्रय आबा जाधव यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे। दत्तात्रय आबांच्या वैकुंठवासी दत्तात्रय आबांच्या स्मरणार्थ आजच्या कार्यक्रमाचं आयोजन त्यांचे सुपुत्र आदरणीय श्री भाऊसाहेब दत्तात्रय जाधव श्री केशव दत्तात्रय जाधव श्री भरत दत्तात्रय जाधव श्री शिवनाथ दत्तात्रय जाधव श्री शरद दत्तात्रय जाधव आणि यांच्या कन्या सौभाग्यवती हिराबाई नानासाहेब जगताप ह्या त्यांच्या कन्या आहेत। अशी 5 चिरंजीव आणि एक कन्या दत्तात्रय आबांना आणि त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या आठवणीचा त्यांच्या प्रेमाचा त्यांच्या श्रद्धेचा जिव्हाळा म्हणून या सुपुत्रांनी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या 5 पुत्रापैकी एक तुमच्या आमच्या सेवेकरता पोलीस डिपार्टमेंट मध्ये PI पोलीस निरीक्षक श्री भरत दत्तात्रय जाधव। मी आज हे कीर्तन संपल्याच्या नंतर जिथं कीर्तनाला जाणार आहे तिथंच त्यांची पोस्टिंग आहे नंदुरबार। मला रात्री 9 ते 11 नंदुरबारला जायचंय। आदरणीय साहेबांची तिथंच पोस्टिंग आहे। किती सुंदरसं धर्मरत्न
ज्या महात्म्याने जन्माला घातलं, ज्या माऊलीने जन्माला घातलं, आदरणीय शिवनाथ दत्तात्रय जाधव राजकीय क्षेत्रातला फार मोठा वारसा सांभाळतात, सामाजिक क्षेत्रातला कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव संचालक तथा प्रदेश अध्यक्ष, रयत संस्था महाराष्ट्र राज्य माजी सदस्य, कृषी मूल्य आयोग, कोड असे हे रत्न. कारण असे तेजस्वी रत्न घालण्यासाठी आई वडिलांना अतूट पुण्य करावं लागतं. अतूट 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 अतूट. अण्णा यावरी बसा. विठाला विठाला इदया अण्णा इदया. इकून अण्णा निकून काका असले की मी नीट बोलतो मग. उपस्थित बसलेली तुम्ही श्रोते मंडळ, या पंचकृषीतलं गोडसं तुम्ही वैभवात, कोणी राजकीय क्षेत्रात असेल, कोणी व्यापार क्षेत्रात असेल, कोणी आध्यात्मिक क्षेत्रात असेल, कोणी नोकरी क्षेत्रात असेल, शैक्षणिक क्षेत्रात असेल, माझा 3 क्रमांकाचा जो देव आहे तो देव म्हणजे शेतकरी राजा. तुम्ही कृषी क्षेत्रातले सुद्धा असताल. तुम्हा सर्वांना मनपूर्वक प्रणाम करतो. 2 मृदंगाचार्य आदरणीय हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज बैरागी हरिभक्तीपरायण, राहुल महाराज, एक चंद्र आणि एक सूर्य असे तेजस्वी मृदंगाचार्य आहेत. आदरणीय आसाराम महाराज निर्वाडीकर, त्यांच्यासोबत गोड अशी चाल म्हणणारी या परिसराचं गायन क्षेत्रातलं सुंदरसं वैभव रोहिदास महाराज. मग ते 2 वर्ष झालं भेट नाही महाराज, त्याच्यामुळे नाव ते डिलीट व्हायलं मेमरी कार्ड. हो, आमचे हरिभक्तीपरायण रोहिदास महाराज. गोड 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 गोड. भगवंताने या 2 वर्षात त्यांना वाचविलं, मला पण वाचिलं महाराज, म्हणून तर तुमचं नाव घ्याल. सुरुवातीची सुरुवात ज्यांनी केली हरिभक्तीपरायण ऋषिकेश महाराज, आणि आमचे हरिभक्तीपरायण मला सुंदरसं लिहून दिला नमुना दत्तात्रय महाराज, आदी करून सर्व त्यांच्या बाजूचे एक छोटेसे महाराज, महाराजांना सुद्धा प्रणाम. सगळ्यांना प्रणाम करतो. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या आदरणीय विठ्ठलांना आहेत. या परिसरात अण्णा मला कुठेही घेऊन येतात. काका ट्रेननं उतरलं की आमचे जगताप काका मला घेऊन येत असतात. काकांना सुद्धा धन्यवाद. अण्णा परिसरातलं कुठंच कीर्तन सोडत नाहीत. विठाला शरीराची होय माती, कोणी न येती सांगाती, सारी आवगी कामे खोटी आणती जाणे मसनवटी. प्रत्येकाच्या शरीराची माती एके दिवशी ठरलेली आहे. शरीराची माती कधी होत असते माहिती आहे का? ज्या दिवशी या शरीरातला आत्मा बाहेर जातो त्या दिवशी या शरीराला प्रेत ही उपमा संबोधल्या जाते. प्रेत सर्वसामान्य प्रचलित भाषेत सांगायचं झालं तर अण्णा याला मड म्हणतात. कारण शास्त्रात मला असं वाटतंय वारकरी संप्रदायात सुद्धा प्रेताला मड शब्द आहे. मडे झाकून या, म्हणजे महाराजांचं वाक्य प्रेताला मड सुद्धा हा शब्द आहे. आणि मग तुमच्या बाकीच्या शैक्षणिक भागेमध्ये भाषेत विचार केला तर त्याला नाना प्रकारचे डेड बॉडी वगैरे काय काय म्हणत असतील ते भाग सोडून द्या. पण आपण घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भाग नीट कशाला, आपल्या आपल्या भाषेत बोललं पाहिजे माणसानं. जिला पिठलं नीट येत नाही तिने बासुंदीच्या कशाला नादी लागायचं. मला मराठी येते, बाकीची भाषा येतच नाही, त्या अर्थी ती बोकांडीवर बी घ्यायची नाही. विठाला ज्या दिवशी मते व याच्यातला आत्मा बाजूला जातो त्या दिवशी याचं प्रेतात रूपांतर होते. आणि प्रेतात रूपांतर झालं रे झालं की तुकोबाराय म्हणतात त्याला. कुठं घ्या झाला प्रेत रूप
झाला प्रेत रूप शरीराचा भाव लक्ष्याला ठाव स्मशानीचा. नाना या समोर या. टाका ना वरती गादी टाका तिथे एक टाका तिथे वरी का टाका ना तिथे तिथे टाका याच्यावर टाका. बसा ना बसा. बसा ना. विडाला झाला प्रेतरूप शरीराचा भाव लक्ष्याला ठाव स्मशानीचा. याच्यातला आत्मा गेला, याच्यातली ज्योत मालवली की प्रेतात रूपांतर होतंय. ते किती श्रीमंत आहे, किती गरीब आहे, त्याच्याकडे किती सोनं आहे, त्याच्याकडे किती पैसे आहेत, त्याच्याकडे किती बंगला आहे, त्याच्याकडे किती प्रॉपर्टी आहे, त्याला जग किती मानतं याचा कसल्याही प्रकारचा विचार केला जात नाही. त्याला मशानात नेतात. पण मशानात न्यायची वेळ कधी येत असते माहितीये का? आत्म्याचं आणि शरीराचं कनेक्शन बाजूला होणं. उदाहरणार्थ माळ तुटल्याच्या नंतर मणी खुरतात, तसा या आयुष्याचा एक सुंदरसा दोरा आहे. आयुष्या शरीराच्या आणि आत्म्याच्या मधात एक सुंदरसं कनेक्शन आहे. हे कनेक्शन तुटलं की आत्मा बाजूला जातो आणि शरीर खाली पडतंय. तुटला आयुष्याचा दोरा येरवा उगा पसारा. संत शिरोमणी चोखोबाराय नमूद करतात, आयुष्याचा ज्या दिवशी दोरा तुटतो त्या दिवशी सर्व पसारा ठरतोय. आणि मग मशानात नेतात. आणि मशानात नेलं रे नेलं की त्याला अग्नी देतात. कोणता अग्नी रे आसाराम? एका ठिकाणी 14 अग्नी सांगितले, एका ठिकाणी 9 अग्नी सांगितले. एवढे अग्नी तपासायची आपल्याला काय गरज नाही, 2-4 पाठ असावा. अन्न पचवतो तो जठर अग्नी, स्वयंपाक करतात तो वैशांद्र नावाचा अग्नी, पाण्याला जाळतो तो वडवानळ नावाचा अग्नी, आणि माणसाला जाळतात त्याला भडाग्नी म्हणतात. असं संत वाङ्मयात संतांचं मत आहे. मशानी नेवोनी भडाग्नी देवोनी येती परतोनी माघारे. तो मशानामध्ये भडाग्नी दिला की सर्वजण वापस येतात. देहग्रहाची कामिनी तितव राहिली भवनी, मी तव जळत असे स्मशानी अग्नी सवे एकला. मित्र आले गोत्र झाले तेही मशानी उनी परतले. मोठमोठाले मित्र गोत्र इष्ट मित्र सजन सखे सर्वजण येतात. ते मशानाहून वापस येतात. तिथं कोणीच थांबत नाही, कोणीच थांबत नाही. आणि ज्या दिवशी मशानात नेऊन पेटून दिलं की ते पुन्हा बघायला भेटत नाही, बघायला भेटत नाही. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचं वाक्य आहे,
त्यांचं वाक्य, कापुराचे कलेवर घातला करंडा, सेखी नवरे उंडा पहावया. मला असं वाटतंय पृथ्वीवर जितकी धन असेल, द्रव्य असेल, तितकं जरी आम्हाला दिलं, आता नाना दत्तात्रय आबा चित्राच्या व्यतिरिक्त पाहायला भेटणार नाहीत. शेखी नवरे उंडा पहावया. अण्णा, तुमच्या भागातलं पहिलं श्राद्धाचं कीर्तन नानांच्या बंधूचं श्राद्ध होतं, आप्पाचं पहिलं श्राद्ध झालं. त्याच्यानंतर आजचं 39वं कीर्तन आहे. माझ्या मेमरी कार्ड फास्ट आहे काका. सरस्वतीनं चांगलं टाकलंय जरसं, आणि काही पाठ होते. मग ते वा आताच नका हो, तुम्हाला लय काम करायचंय अजून. असं नका ना अंगावडी जाऊ, इस्तू घेत जाऊ नका अंगावर. लय काम करायचंय का नाही. किती माणसाकडे संपत्ती असेल, 5 रत्न आहेत. नाना एक डिपार्टमेंट क्षेत्रामध्ये भरतराव चांगल्या प्रकारच्या हुद्द्यावर आहेत, आणि एक तर शिवनाथ भाऊ तुमच्या सानिध्यातच आहेत. तुम्हाला माहित आहे, चांगल्या क्षेत्रात एक व्यक्ती काही जरी प्रयत्न केला तर आता हे दत्तात्रय आबा चित्राच्या व्यतिरिक्त बघायला भेटत नाही. का? शरीराची माती झाली. काही लोकांना असा गर्व असतो की माझ्याकडे 10-5 हजार कोटीची प्रॉपर्टी आहे. असू देन बाबा, तू भारतातला आहेस. या भारतातल्या टपर यचणाऱ्या माणसाने भंगार गोळा करणारा माणूस कोट्याधीश व्हावा. का व्हावा? कारण तो आपल्या भारतातला आहे. तो काही ना काही आपल्या कामी येईल का नाही. शेजाऱ्यानं जर विहीर घालली, तिला जर चांगलं पाणी लागलं तर आपण आनंद वाटला पाहिजे. का? नका का आपल्या बागाला देईन, निदान फवाऱ्याला ते देत जाईल, फवाऱ्याला तरी त्याच्या विहिरीचं पाणी घेता येईल. असा सन्मान आपल्या भारतीय संस्कृतीत चांगल्या लोकांच्या अंतःकरणात असतो. किती जरी श्रीमंत असेल तर शरीराची माती निश्चित ठरलेली. एक जण म्हणे मी शास्त्रात पारंगत आहे, पुराणात पारंगत आहे, वेदात पारंगत आहे, नाना प्रकारच्या व्याकरणात पारंगत आहे. ठीक आहे बाबा, पुराणात पारंगत नाही, पुराणच तू आहेस. वेदात पारंगत नाही, वेदच तू आहेस. शास्त्रच तू आहेस. व्याकरणच तुझ्यापासून सुरू झालं. सगळे शास्त्र, न्यायशास्त्र, सांख्यशास्त्र, पतंजली, काय काय शास्त्र असतील, हे सगळे तूच निर्माण केले. पण बेटा, तू सुद्धा एके दिवशी मरणार. एवढ्या टोकाला गेलेली माणसं जाऊ शकतात. 4-2 अभंग पाठ करणाऱ्यांची काय कथा आहे नाना. आपल्या आता दुपारा यम मारेल. याच्या पलीकडची एक व्याख्या सांगू का तुम्हाला. तुम्हाला आणि मला नीट सांभाळण्यासाठी ज्यानं अवतार घेतलाय त्याला पंढरपुरातला मालक म्हणतात. ज्या ज्या अवतारात पंढरपुरातला मालक अवतार घेऊन आला, त्याचं अवतार कार्य संपलं की माझ्या मालकाला सुद्धा जावं लागतं. इथे उरो नाही आले अवतार, इथे उरो नाही आले अवतार, होईल रे पावन देवकी, होईल रे पावन देवकी. इथे उरो आले अवतार, इथे उरो आले अवतार, सांभाळण्यासाठी अवतार घेतला नाना. येथे नाही उरो आले अवतार, येर ते पामर जीव किती. बाकी त्यांची काय कथा आहे मला सांगा. कोणाकोणाच्या शरीराची माती होती. बर, कीर्तनात असं ऐकल्याच्या नंतर एक जण म्हणे महाराज तुमचं कीर्तन ठेवलं ना, असं ऐकल्याच्या नंतर दत्तात्रय आबा उठतेन का? म्हणलं उठत नाही तरी सुंबळ्या. पण ते गेल्याच्या नंतर जे दुःख होतं हे ऐकल्या दुःख विसरावं लागेल काका. याच्यासाठी बुवा कीर्तन ऐकायचे. ठीक आहे, दत्तात्रय आबा मोठे, त्यांनी 5 रत्नांना जन्म घातलाय. या भारतातले ते उज्ज्वल तारे आहेत 5 बंधू, त्याबद्दल दुमत नाही. त्यांनी एका माऊलीला जन्म घातलाय. ती माऊली तुमच्या मरळगावच्या एका संसाराला भाकरी घालती. माझ्या आज लक्षात आलं मरळगोळी इतकी कस काय आली. हे काय गपळी झळकतीनं आपलं तुपलं वळखती आहे का नाही. विठाला विठाला सुंदर रत्न जन्माला घातले. कल्पना करा, एका व्यक्तीनं 4 रत्नाला जन्म घातला.
त्याही व्यक्तीची शरीराची माती होती. किती मोठं रत्न पहा. त्या व्यक्तीचं नाव आहे राजा दशरथ. सूर्यवंशामध्ये आजपाल नावाचा राजा, ह्या आज नावाच्या राजाच्या पोटी जन्म झाला राजा दशरथांचा. रघुवंशाना पुलित भयो भय शास्त्रानुमत जायन्ते वृष्णिरभय तटी सुधायति काल रघुवंशाना पुनित भयो नक्त सुधायति कालति छंद भय व्याप्तीना विसर्ग वायो यतो कुमुद्भव संगजना रघुवंशाना पुनित भयाना प्रचलित जायति सुधायनो सत्यं वदन्ति वानिर्जायो सत्यं वदन्ति वानिर्जायो रघुवंशाना पुनित भयो रघुवंशाना पुनित भयो रघुवंशाना पुनित भयो. ज्या वंशामध्ये तिला मात्र खोट बोलत नव्हता असा वंश रघुवंश भगवान प्रभू रामचंद्र त्या वंशात जन्माला आले. आज राजाचा पुत्र दशरथ राजा अण्णा, त्या दशरथाला 4 पुत्र. आपण जगाचा बाप त्याला म्हणतो, त्याचं नाव पंढरपुरातला मालक. आणि हाच जगाचा बाप 7व्या अवतारातला राम. जगाचा बाप ज्याच्या पोटी जन्माला आला, जगाच्या बापाचा बाप राजा दशरथ. सोपी व्याख्या आहे ना. विश्वाचा बाप ज्याच्या पोटी जन्माला आला, विश्वाच्या बापाचा बाप राजा दशरथ. एक जण म्हणे, महाराज तुम्ही विष्णूला बाप कसं काय म्हणता? मग येड्या, तू ज्याच्या पोटी जन्माला आला तो हा बाप झाला. पण सगळ्याला ज्यानं जन्माला घातलं तो जगाचा बापच आहे ना. जगाचा बाप आहे जग. आणि याच्या पलीकडे सांगतो, आपले बाप आपल्याला मृत्यूच्या दाढेतून वाचू शकत नाहीत. आपले बाप आपल्याला जन्मही घालू शकत नाहीत. बाप जर जन्माला घालायचा असेल तर कितीतरी माणसं बापच होऊ शकत नाहीत. ही तर व्याख्या मानावं लागेल का नाही? कितीतरी असतील, कितीतरी कितीतरी कितीतरी. पण तो जो बाप आहे का जगाचा, त्याची सगळे सूत्र त्याच्या ताब्यात आहेत. तुम्हाला जन्माला घालणंही त्याच्याच हातात आहे आणि कोण्या दिवशी तुमचं बॅलन्स संपल्यावर मळ्यात नेऊन फुकायचं हेही त्याच्या हातात आहे. सगळी सत्ता ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. जगाचा बाप. याच्या पलीकडे सांगू का, साजूकस थोडंसं वारं आहे. हे वारं जर बंद झालं तर सगळेजण उपरनं घेऊन रुमाल घेऊन घाम पुसतील अण्णा. पण हे वारं सुद्धा ज्याच्या सत्तेनं चालतंय, झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही, त्याला जगाचा बाप म्हणतात. तुझिया सती वेदासी बोलणे तुझिया सती वेदासी बोलणे ज्याच्या सत्तेशिवाय सूर्याचा प्रकाश नाही, त्याच्या मनात आलं तर 2च मिनिटात ते शिराळ पाडते ना आपल्याला सावली करते. विज्ञानानं किती शहाणपणा केला सूर्य झाकणाना. झाकू शकतो का अण्णा? झाकू शकतो नाही. त्याच्या मनात आल्यावर 2च मिनिटात सूर्य झाकतून 2च मिनिटात पाऊस पडते. सगळी सत्ता त्याच्या ताब्यात आहे, त्याला जगाचा बाप म्हणतात. सगळे विद्वान जिथं नतमस्तक होतात त्याला जगाचा बाप म्हणतात. सर्व शक्ती जिथं पाणी भरतात त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि असा ब्रह्मांडाचा मालक ज्याच्या पोटी जन्माला आलाय तो राजा दशरथ. भगवान परमात्मा एके दिवशी वनवासाला गेले. वनवासाला गेले, मुद्दाम गेले नाही, जावंच लागलं. जावं लागलं कारण भगवंतानं सुद्धा एक चूक केलती. करमे श्रीराम वनवासा गेला, करमे श्रीराम वनवासा गेला. हे गिरगावकर म्हणे नाही बरं, हे महाराज म्हणे, महाराज म्हणे, मोठे महाराज मालक म्हणे.
कर्म चुकलं जगाच्या मालकाचं, वनवासाला जावं लागलं. मला असं वाटतं काही काही माणसं म्हणतात महाराज मी काहीच केलं नाही तरी माझ्या जीवनात असं कसं घडलं. येडायस का काय तू? तपासणारावरच आहे. तुला तपासता तपासता घाण कामाची यादीच तुझ्याकडे ठेवली नसेल. तू चांगलेच काम ध्यानात ठेवले. बरीच माणसं चांगले काम तिळभर केलं की इळभर सांगतात, आणि जितके खराब कामं केले ते कोणी सांगतच नाही ना. ते नाही जरी सांगितले तर वरचा इतका हुशार आहे, त्याची लाईट जात नाही, त्याला लोड शेडिंग नाही, त्याची पेन संपत नाही, त्याचे कागद संपत नाही, त्याचे माणसं गैरहजर राहत नाहीत, ते ऑप्शन राहत नाहीत ना. त्यानं 2 माणसं लावून दिलेत, प्रत्येक माणसाच्या खांद्यावर 2 बसलेत. चित्राम गुप्तम भय आदिष्टितो देहि नाम देरि स्कंदजरो पुनितम लिखयम अर्वाचाना अनिष्ट वयतम अनिष्ट सुधा चित्रम गुप्तम सकल सिदाय भय व्याप्तीना जगन्निहाय विश्वाध्यक्षम परमतिजाय विश्वाध्यक्षम परमतिजाय चित्रम गुप्तम सकल सुधा चित्रम गुप्तम सकल सुधा चित्रम गुप्तम सकल सुधा नैवम गांजा कसम लिखितम. हे गांजा फुकेन लिहिले का गिरगावकर म्हणे? शास्त्र सांगतंय हे चित्र आणि गुप्त नावाचे 2 व्यक्ती ठेवलेत ना, हे सगळं लिहिते. तू अंधारात पुण्य कर, उजेडात पुण्य कर, अंधारात पाप कर, उजेडात पुण्य कर. काय करायचं असेल ते सगळं दोन्ही लिहित असतात. त्याची पावती बरोबर आहे, त्यानुसार सगळं होत असतं. तुका म्हणे देवा वरी का रुसावे, तुका म्हणे देवा वरी का रुसावे, मनाशी पुसावे काय केले. आपल्या मनाला विचारलं पाहिजे आपण किती पुण्य आणि किती पाप केले, त्यानुसार आपल्या जीवनाच्या घडामोडी चालत असतात. जगाचा मालक हे विश्व त्याच्या ताब्यात आहे, त्याला देव म्हणतात. त्याचं एक कर्म चुकलं, त्याची चूक करायची माझी काय लायकी? मी त्याचंच नाव घेऊन 2 टायमाच्या भाकरी खातो. मी त्याचं नाव घेतो म्हणून एका एका गिरगाव असे 100 गिरगावकर आवताला झुकताला असे श्रीमंत माणसं माझ्या पुढे बसलेत. त्याचं एकमेव कारण आहे मी पंढरपुरातल्या मालकाचं भजन करतो म्हणून. नाही तर एक माणूस 100 गिरगावकर द्राक्ष बागात फवाऱ्याला लाईन. अशी माणसं श्रीमंत आहेत. इंद्रालयाचं वैभव ज्यांच्याकडे अशी लोक आहेत. पण तुम्ही तरी पण इथं बसलात की फक्त मी त्याचं नाव घेतो आणि 2 टायमाच्या भाकरी खातो. त्याच्या विरोधात कसं जाता येईल? पण शास्त्र त्याच्या विरोधात गेलं ना. आपण काय अण्णा काय बोलणार आहेत आपण? कर्मे श्रीराम वनवासा गेला. वनवासाला गेले प्रभू रामचंद्र. सोबत आईसाहेब आहेत. आईसाहेब म्हणजे पैशाची मालकीन, जिला आपण लक्ष्मी म्हणतो. परवाला पूजन आहे तिचं, ज्याला धनत लक्ष्मी कुबेर पूजन म्हणतात. खरं भारतीय संस्कृतीतलं लक्ष्मी पूजन परवाला. एरवी जे आपण पूजन करतो ना, हे तुम्ही आम्ही निर्माण केलेली पूजन आहेत. श्यामबाला नावाची कन्या होती बरं का, आणि काय त्या ठिकाणी माहेरी गेली बरं का, आणि माहेरातून एक मिठाची घागर आणली बरं का. काय सर्व स्वराज्य तिचं सगळं वाया गेलं बरं का. परचक्र विहडलेलं आहे आणि सगळं राज्य निघून गेलं बरं का. पण सैन्य बोलावलं आणि सैन्याच्या हातात एक मिठाचा खडा दिला बरं का. त्या सैन्याने एक मिठाचा खडा खाल्ला. त्या सैन्याला अशी ताकद आली, पुढच्या सैन्याला मारलं आणि राज्य पुन्हा परत आलं. इति श्यामबाला चरित्र यो. सुंबळ्या, मिठाच्या खड्यानं जर सैन्याला ताकद आली असती तर भारताच्या जवानांना तोफान बंदुकी द्यायचं काय कंपड असतं? मिठाचे पोतेच पाटिले असते. मीठ खान बाका बाका हाना. नालायकपणा आहे ना. काळाच्या विरोधात बोलत असतात का? व्रत ते मानायचंय. मी व्रत मानू नका असं कधीच म्हणणार नाही, पण व्रत ते मानायचे की ज्या व्रताला साक्ष पुरावा मोहर ज्ञानोबा, तुकोबा, नामदेवराय, चोखोबा, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, कबीरदास महाराज, रविदास महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सखुबाई या लोकांनी ज्या व्रताला पुरावा दिला तेच व्रत आपण मानायचं. गाफील नाटकं करणाऱ्या लोकांनी बोकांडीवर घेतलेली व्रत वारकरी संप्रदायातल्या माणसांनी मानायचे नाही. विठाला उद्याचं जे लक्ष्मी पूजन आहे ते शास्त्र शुद्ध, जो शास्त्रात ज्याला आधार आलाय ते लक्ष्मी पूजन. आणि ती लक्ष्मी पंढरपुरातल्या मालकाची 7व्या अवतारातली त्या लक्ष्मीचं नाव होतं सीता. सीताई साहेबाचं सुद्धा जगताप काका एक चुकलं होतं. योग घडला सीता देवी, योग घडला सीता देवी,
6 महिने 27 दिवस पंढरपुरातल्या मालकाला सोडून अशोक वाटिकेत बसावं लागलं. मालक सोडून. तिचंही चुकलं होतं. ज्याच्या पोटी जगाचा बाप जन्माला आला तो राजा दशरथ. याच कडव्यात ते सुद्धा उदाहरण आले. करमे दशरथ योगे मेला. मालकाचं वाक्य बरं, माझं नाही. करमे दशरथ योगे मेला. योग म्हणजे कसा? 4 पुत्र जवळ असताना एकही मुलगा जवळ नाही. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न 4 पुत्र. 4 पुत्र राया दशरथा. 4 पुत्र राजा दशरथाला. 4 जवळ असताना एकही जवळ नाही. एकही जवळ नाही. एकही जवळ नाही. बरं, सामान्य होते का? राजकारणातली धुरा सांभाळत असताना प्रभू रामचंद्र डोक्याच्या केसा इतकं सुद्धा खोटं बोलले नाही. खरं तर राजकारणात 13% पाप जमते ना. खरंच जमते 13%. मी सांगत नाही. राजकारणातला 1 नंबरचा डॉन ज्याचं नाव कृष्ण होतं तो सुद्धा 13% खोटं बोलला. मग खालचे कोणी पाण्याने धुतलेले? 1 नंबरचा डॉन कृष्ण राजकारणातला. मी पुन्हा याच्यानंतर याच्या अगोदर पाहिलाच नाही, कारण मी वाचून सांगतो. 170 ग्रंथ वाचले आतापर्यंत. पुरा सापडायचा आणि वाचून बोलायचं. मी नेहमी सांगत असतो, राजकारणातला 1 नंबरचा डॉन कृष्ण, 2 नंबरचे विदुर काका, 3 नंबरचे कनक, 4 नंबरचे चाणक्य, 5 नंबरचा राजा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. डॉन 5 डॉन झाले. 5 डॉन. पण 7व्या अवतारातला जो राजा होता राजकारणातला, अत्यंत सत्यवादी, एका नालायक माणसानं सीताई साहेबाची यत्किंचित चेष्टा केली, तितक्यामुळेच बाई वनवासात नेऊन सोडली. म्हणजे एका तिळा इतका सदा दूषित गंध अंगाला न लागू देणारा राजा प्रभू रामचंद्र. आणि प्रभू राम रघुवंशाची रीत होती, प्राण जाई परी वचन न जाई. प्राण जाय परी वचन न जाई. जीव गेला तरी हरकत नाही, पण वचन, आपला शब्द मोडता कामा नये. असा हा प्रभू रामचंद्राचा अवतार. राजा दशरथाला 4 पुत्र असताना एकही जवळ नाही. एक शेषाचा अवतार होते. पृथ्वी ज्याच्या डोक्यावर आहे असा शेष म्हणजे लक्ष्मणजी. आणि भरत शत्रुघ्न इतके अधिकारी मुलं. त्याच्यापैकी भाऊ वनवासाला गेलाय, मोठा भाऊ वनवासाला गेलाय. मग आपण राज्यावर तरी कशाला बसायचं? अंगाला राख लावली, काव लावला, पत्नी घरी ठुली, आणि आपण नंदीग्रामाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं भजन करीत बसला. सामान्य भाऊ असेल का? कल्पना करा. काय अधिकारी भाऊ असेल तो. लक्ष्मण नावाचे बंधू. खरं तर वनवास रामाला होता, सीतेला पण नव्हता. पण सीताई साहेबांनी विचार केला, मालकासोबतच सगळ्या गोष्टी गोड असतात, आपण घरी राहून लाडू खाणं चुकीच्या गोष्टी. आता थांबली. लक्ष्मण सोबत गेले. 14 वर्षे 22 दिवस. अन्न नाही, पाणी नाही, काय नाही, झोप नाही, काहीच नाही. या लक्ष्मणाच्या पत्नीने विचार केला, आपले मालक मोठ्या भावाच्या सेवेकरता गेलेत, आपणही तोपर्यंत घरी लाडू खायचे नाही. नुसती भिंतीला हात देऊन 14 वर्ष 27 दिवस उभी राहिली. पुढे येण्यासाठी 1-2 दिवस लागलेले. 14 वर्ष 27 दिवस खांबाला हात टेकून देऊन राहिली. काय अधिकारी असेल कल्पना करा. आणि असे पुत्र असताना राजा दशरथ जात असताना एकने राजा दशरथ जात राहिले. त्यांचा अंत्यविधी झाला. अंत्यविधी झाल्याच्या नंतर अस्थि संचयाचा कार्यक्रम असतो. आपण ज्याला राख सावडणं म्हणतात, राख भरणं म्हणतो, राखेचा कार्यक्रम म्हणतो. त्या राखेचा कार्यक्रम झाला. जिकडे तिकडे ज्या गंगेमध्ये शरयूचं नावाचं गंगा होती, तीर होतं, त्या तिरेवर त्या राखेचा कार्यक्रम आटपला. पण कौशल्य आईसाहेब विद्वान होत्या, चतुर होत्या. राजा दशरथाला 703 पत्न्या. पूर्वीच्या काळात ठराविक लोकांना बायका भरपूर होत्या. 12 शते गोपीचंदा, 18 शते गोपीचंदा, 12 शते जनका, 7 शते 3 दशरथा, 80 सहस्र लंकेशा. 2-2, 3-3 करणाऱ्यांची काय सांगायची कथा. 80,000 रावणाला, 703 दशरथ राजाला, 1800 बायका गोपीचंदाला, 1200 बायका जनकाला. आणि सगळ्यात मोठा एक आकडा होता, भागवतात वर्णन आलं, कोटी भार्या. 1 कोटी बायका होत्या एक जणाला. चित्रकेतू कोटी भार्या,
1 कोटी बायका चित्रकेत तुला 703 पत्न्यापैकी एक 7वी सद्विद्या आणि अविद्या 700 बायका बाजूला सोडा कारण सगळ्यांचं सांगणं शक्य नाही 2 तासात किती गाव थानायचं तिघींचं ऐका तुम्ही म्हणता तुला मागच्या 700चे बाई येतच नसेल असं समजा पान बोलून महिना सांगतो का नाही तर पुन्हा पुस्तक हातात घेऊ देऊ नका आणि नाही सांगता आले तर तुमचे बाग मरेपर्यंत खुरपीन पण तिघींचं ऐका सगळ्याचं ऐकल्यावर रिॲक्शन येत असते कारण किती जरी शहाणा डॉक्टर असेल तर एखाद्या गोळ्या खा म्हणतच नाही एक सकाळी खा एक दुपारी खा एक संध्याकाळी खा नाना असो एखाद्या खाल्ल्यावर रिॲक्शन येईन ना आणि सगळ्या ऐकल्यावर तुमच्या वरून जाईन ना विठाला विठाला 7वी सद्विद्या आणि अविद्या 7वी कौशल्या सद्विद्या सुमित्रा आणि अविद्या ती दिसायला सुंदर होती म्हणून दशरथ राजाने केली ती काही काही माणसं रूपाव बायका करतात का त्याचं इचकत बाई ही गुणावर केली पाहिजे पत्नी रूपाव नाही पत्नी ही गुणावर केली पाहिजे गुणावर रूपाव नाही आपल्या देशामध्ये देखाव्याला आणि रूपाला किंमतच नाही गुणाला किंमत आहे हे मंडप दिसायला खास आहेत पण ऊन कसं टाकतात खाली गाळून गाळून टाकतात पहिले मंडप ते शामियानी होते ना ते बिलकुल बिलकुल ऊन टाकेत आता कालाय तसमे ना हे दिसायला इतकं गोड आहे पण दुपारी 1 वाजता चैत्राच्या महिन्यात याच्या खाली बसा उन्हात बसलेलं परवड इतकं घाम काढते आतून सगळे भोकाड मोकळे करते अंगाचे सगळे असा गोड मंडप असतो हे दिसायला खास असायला काय नाही आपल्याकडे दिसायला किंमत नाही असायला किंमत आहे बाग 50 एकर आहे दिसायला द्राक्षे किती झाले म्हणले 1.5 किलो कशाला पाणी घालायला सुमळ्या सांगायला 50 एकर बाग आहे किंमत आहे त्याला उत्पन्न किती झालं नदीचं पात्र 1 किलोमीटर सरून दे पाणी छापी भिजवायला नाही छापी ना तुम्हाला नसेल कळत तुम्ही गांजा वळडत नाहीत तुम्हाला काय कळलं त्या चिलमीच्या खालून जी छापी लावतात का त्या धुडक्याला छापी म्हणते छापी तितकं भिजायला सुद्धा पाणी नाही यांना आणि नदीचं पात्र 1 किलोमीटर रुंद काय करायचं नदी नीर बिना तरु फल बिना धेनु शीर बिना शपक पुरा आहे नदीला पाणी पाहिजे त्याच्याशिवाय किंमत नाही गाईला दूध पाहिजे त्याच्याशिवाय किंमत नाही झाडाला फळ पाहिजे त्याच्याशिवाय किंमत नाही तरु फल बिना कर्तव्याला किंमत आहे बाई दिसायला किती सुंदर दिसते त्याच्यापेक्षा मालकाला किती जीव लावती हा महत्वाचा भाग आहे एक जण म्हणला महाराज तालुक्यात आपल्या मंडळीसारखी सुंदर कोणीच नाही म्हणलं फायदा काय नाही पण मी तिच्या साडीच्या इस्त्री करतोय अरे मामुल्या तालुक्यात नंबर 1 ची सुंदर तू तिच्या साडीची इस्त्री करतोय रे सुमळ्या तो पैठणच्या तळ्यात उडी टाकायला पाहिजे होती विठाला विठाला अविद्या ही काही कन्या तो लग्न झालं का रे त्या दिवशी माळ घातली काका त्याने शिवगिरी बाबांच्या तिथं आम्ही गेलतो ते कॅमेरा घेऊन होता त्याला म्हणलं तुला माळ आहे का रे ते म्हणलं नाही म्हणलं याच्यानंतर कॅमेरा कीर्तन करायच्या पुढे टाकायचं नाही दुसऱ्या दिवशी लगेच शिवगिरी बाबाच्या हाताने त्याने माळ घातली मला काल फोन केला म्हणे माळ घातली आता काय नाही तुला बायकोही चांगली पाहू आम्ही काळजी करू नकोस विठाला विठाला वैराग्य संपन्न महात्म्याच्या हाताने माळ घातलीस पुन्हा ज्या महात्म्याला प्राप्त झाणारा पैसा समाजाच्या सेवेकरता वापरणारा महात्मा सद्गुरु शिवगिरी बाबा छान छान लग्नाला गेले राजा दशरथ एक जणाच्या आणि त्या लग्नात गेल्यावर एक नवरीच्या संग ज्या पुरी फिरतात त्याला तुमच्याकडे काय म्हणतात कलवऱ्या ती करोली नाना सुंदर दिसली आणि दशरथ राजानं तिच्या वडिलाला मागणी घातली ही मला पत्नी असा तिच्या बापाला वाटलं वा वा अयोध्येचा राजा आपल्या जावाई व्हायला देऊन टाकली खरं तर दशरथ राजानं तिच्यासोबत लग्न करायला नव्हतं पाहिजे कारण कैकई इतक्या नालायक बाईच्या पोटी जन्माला आलती की तिच्यासारखी नालायक जगातही बाई नव्हती विठाला विठाला अण्णा एकच पुरावा होईल आजच्या कीर्तनात एकच माफी मागतो आऊ तू बाट्या हाणायलो वरपू देणार नाही शेल्याहून माती पडू द्यायची मग काय ताण घ्यायचा तुम्हाला पाळी किती एकर झाली ते नाही पाहायचं कुठं गवत राहिलं का ते फक्त सांगायचं एकच पुरावा आजच्या कीर्तनात लग्न झालं ती बाई इतकी चित्र होती
त्या बाईच्या मालकाला प्राण्याची भाषा कळत होती. दशरथ राजाची धर्मपत्नी कैकेयी हलकट होती. का हलकट? आईचा दुर्गुण तिच्यावर पडला. तुम्ही अजून मी लक्षात घ्या, स्त्री जर चांगली वागली तर 2 घराचा झेंडा लावती. बापाकडचं नाव वाढतंय, सासऱ्याकडचं नाव वाढतंय. तिनं जर वाईट वागली तर इकडचं नवऱ्याकडचं तर नाव जातंय, पण तिकडचे म्हणते हेच तुझ्या मायबापान शिकिल तर का, दोन्हीकडचं नाव जातंय. अश्वपती नावाच्या राजाची मुलगी, अश्वपती 5-6 आहेत बरं का पुराणात नाना. दुसरा एक अश्वपती वेगळे राजे आहेत, ते सावित्रीचे पती आहेत. अश्वपती, ती सावित्री सुद्धा अधिकारी, यमाच्या दाढातून आपले पती वापस आणले होते. या अश्वपती राजाला प्राण्याची भाषा कळायची. एके दिवशी अश्वपती राजा जेवायला बसला. जेवत असताना त्याच्या ताटात एक मुंगी आली. त्या मुंगीने भाताचा कण घेतला, मुंगी निघून गेली. मुंगीच्या तोंडात कण किती मोठा असेल भाताचा. समोरून तिला एक मुंगी भेटली. कुठून आली म्हणे? काय नाही, काही अंतरावर अश्वपती राजा जेवत आहेत, त्यांच्या ताटातला भाताचा कण आणला. समोरून येणारी मुंगी म्हणली, पांचेटीस तुला लाज वाटते का ग? एवढा मोठा राजा जेवतो, राजा जेवता जेवता त्याच्या ताटात घुसलीस, तुला काय अक्कल आहे का नाही? राजाचं जेवण झाल्याच्या नंतर पात्रातला घास कण घ्यायचा असतात, तू काय येडेपणा केलास? एक मुंगी आपल्यावर किती प्रेम करते याच्याकरता राजा हसला. पण वाढायला बायको होती. ती म्हणली, तुम्ही कस काय हसलात? म्हणे उगच हसलो. उगत म्हणजे कस काय हसलात? ते म्हणला, सहजच हसलो. सहज म्हणजे कस काय हसलात? याचा सिद्धांत वेगळा आहे ना. याला प्राण्याची भाषा कळत होती, पण प्राण्याची भाषा जर दुसऱ्याला सांगितली की तो मरत होता. बायको म्हणली, तुम्ही कशा करता हसलात सांगा, नाही तुम्ही जीवच देते. याला वाटलं हिनं जीव द्यायला आपल्याला एरडायला जावं लागेल. मग ते म्हणला, एक लक्षात घे, मी कशा करता हसलो हे सांगतो, पण याचा परिणाम तुला काय माहिती आहे? काय परिणाम आहे? मी कशा करता हसलो हे तुला सांगितलं की मी मरणार. ती म्हणली, 50 बाऱ्या मारा पण सांगा. किती हुशार बायको असेल कल्पना करा. मी हलकट म्हणलो ते खोटं होतं माझं? अश्वपती राजा नाव होतं त्याचं, अश्वपती. आणि मुंग्याची वाणी सांगितल्याबरोबर राजाने मान खाली टाकून दिली. आणि तशा मालकाचा जीव घेणारी बाई, आणि तिच्या पोटी जन्माला आली कैकेयी. म्हणून तर 14 वर्ष 22 दिवस प्रभू रामचंद्राला बिना चपलाचं फिरिलो. इतकी नालायक कैकेयी होती. विठाला विठाला राजा दशरथ गेल्याच्या नंतर अस्थी ज्या होत्या एका कोऱ्या गाडग्यामध्ये ठेवल्या. गाडग धर्मशास्त्रामध्ये बऱ्याच ठिकाणी त्याची वर्णी आली. गाडग्याला किंमत आहे. 14 ठिकाणी गाडग लागते. याच्यातला कोणी नाही म्हणला तरी लागतं, मान्यच करावं लागतं. 14 ठिकाणी गाडग लागते. मंदिराला जर कळस बसवायचा असेल, आता कुठं कुठं मिळत नसेल किंवा तितकं तोंड पुरत नसेल किंवा तितकी विद्वत्ता नसेल, हा भाग सोडून द्या. पण कळसाच्या पूजेला 81 बोळके लागत असतात मातीचे. त्याच्यामध्ये पाणी आणावं लागते. आपल्या परिसरातल्या जेवढ्या पवित्र गंगा आहेत किंवा सापडतं समुद्राचं सुद्धा पाणी लागतंय. हत्तीच्या पायाखालची माती सुद्धा लागते. कलशास्तितो जय जलनानाम येतो कलश भवस्थितम तेजोकारायाम. नाही, आता हे माग म्हणत होतो, आता काय करायचं कीर्तनात? 2-4 वर्ष हेच काम केलं मी, आता करीत नाही ते. त्याच्यासाठी सुद्धा कलश लागते. दुसरी गोष्ट, आपल्या संस्कृतीमध्ये लग्न होत असताना त्या एका गाडग्यामध्ये एक हळकून टाकीत असते, एक सुपारी टाकीत असते, त्याच्यावरून कपडा बांधित असते आणि मग कानात असं वाजित येत. गोत्रस्य मिलनो गोत्रे भवा द्वंद्वाम गोत्रे शुभयनाम गोत्र विभूषितांस्तता सभिन्न भिन्न कुलानाम कुलमस्तिक्षति जायते नैवम गांजा कसम लिखितम. म्हणून ते गाडग कानात वाज 2दा. बाकीच्या 14 पैकी 2दा सांगितलं. आता एकदाच सांगतो. जगातला किती जरी श्रीमंत मेला तर सोन्याच्या गुंडीत इस्तू नाही, चांदीच्या गुंडीत इस्तू नाही, रुपयाच्या गुंडीत इस्तू नाही, तांब्याच्या गुंडीत इस्तू नाही, जर्मलच्या गुंडीत नाही, पितळाच्या नाही, स्टीलच्या नाही, कोण्यात नाही, फक्त गाडग्यातच. गाडग तिथे लागतेच. फिरविला घट फोडीला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली. तुकोबारायांचं वाक्य, तो घट फिरवत लागते. ते गाडग त्याच्यासाठी विसतो. अशा एका गाडग्यामध्ये अस्थी ठेवल्या, त्याला लाल कपड्यांनी बांधलं आणि ते गाडग घरामध्ये, देवघरामध्ये एक हलकडी होती अशी कडी, त्या कडीला ते मडकं अडकवलं. भगवान प्रभू रामचंद्र राजा रावणाला मारलं आणि परत आले. शरीराची वही माती सांगतो अण्णा. घरी परत आल्याच्या नंतर आईचं दर्शन घेतलं. धर्मसिद्धांत असा सांगतो, भगवान प्रभू रामचंद्रांनी पहिलं दर्शन अयोध्येत आल्याच्या नंतर कैकेयीचं घेतलं. खरं तर कैकेयीचा राग यायला पाहिजे होता, पण प्रभू रामचंद्राला मारुतीरायाने विचारलं, भगवान तुम्ही कैकेयी मातेचं दर्शन घेतलं?
तर प्रभू रामचंद्राने विचारलं, हनुमंता तुला मळमळ होते का? नाही म्हणजे मला काय मळमळ होत नाही, पण फक्त मी विचारायलो तुम्हाला जन्म दिला ते आईचं न घेता कैकेयचं का घेतलं? तर प्रभू रामचंद्रानं सांगितलं, कैकेयीनं वनवासाला पाठिलं म्हणून साधू लोकांचं दर्शन झालं. लक्षावधी साधू लोकांचं दर्शन कैकेयीच्या उपकाराकरता झालंय, म्हणून तिच्या उपकारातून उत्तीर्ण होऊ शकत नाही, म्हणून मी कैकेयीचं दर्शन घेतोय. सुमित्रा मातेचं घेतलं, मग कौशल्य मातेचं दर्शन घेतलं. दिनचर्या रोजची राज्याची चालू झाली. एके दिवशी भगवान परमात्मा कुठेतरी बाहेर गावी जायचे होते. तेवढ्या तात्काळ उठले, सगळं आटपलं आणि सीतेला विचारलं, सीते जी आईसाहेब कुठे आहेत? आई म्हणायची प्रभू रामचंद्र. कल्पना करा, विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात, तरीच पण तो आईला आई म्हणत होता. मला असं वाटतंय, ज्या माऊलीने आपल्याला जन्म घातलाय तिला आई म्हणलं पाहिजे. काही काही माणसं महाराजाच्या पाया पडतील पण मायबापाच्या पडत नाही. नंबर 1 चालकट. जो आई वडिलाच्या पाया पडतो, जो मायबापाला मानतो का, त्याला पंढरपुरातल्या मालकाच्या सुद्धा पाया पडायची गरज नाही. अण्णा खोटं बोलले हे तर जगात पोहोचायले ना, युट्यूब जगात टाकायला लागले. लोक हनतेन बाळू महाराजाला म्हणते, नालायक झालास का काय तू? माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी, सकल तीर्थाची अधुरे, जे का जाण माता पितरी. सर्वात मोठं दैवत आपले आई वडील, त्याच्यापेक्षा जगात दैवतच नाही कुठलं. पण आई वडिलाला मानल्याच्या नंतर पंढरपुरातला मालक इतका प्रसन्न होतो त्यानं वैकुंठ सोडलं आणि मायबापाला मानणाऱ्याच्या मागे उभं राहून क्या बात है. लोकांच्या सानिध्यात पुंडलिकरायाच्या पाठीमाग कायमस्वरूपी योगी 28 विटेवर उभा, वामांगी रखुमाई दिशे दिवे शोभा, भिरकावेली विट. त्या विटेवर जगाचा बाप उभा राहिला. काय केलं पुंडलिकरायानं? फक्त आई वडिलांची सेवा केली. इतकी मोठी ताकद. गडबडीत निघायचं, सीतेला विचारलं, सीते आई साहेब कुठे आहेत? सीता आई साहेबांना सांगितलं, माझं आत्ताची स्नान आटपले, देवपूजा आटपली. देवाची बायको देवपूजा करते. एकदा वैकुंठात नारद गेले. नारदाने आईसाहेबांना विचारलं, आईसाहेब मालक कुठे आहेत? म्हणजे नारदा 5 मिनिटं बसा ना तुम्ही. आईसाहेब तुम्हाला विनंती, माझी शपथ आहे, देव कुठे सांगा. शपथ घातल्यावर काय विषय? आईसाहेबांनी सांगितलं देवपूजा करायला. तर नारद हसू लागले. आईसाहेब म्हणले, नारदा हसता कस काय? अहो सगळं जग त्याचं भजन करते, ते कोणाची पूजा करते? मला बघू द्या बरं. पण भगवंतानं लक्ष्मीला सांगितलं होतं, मी देवपूजा करीत असताना मधात कोणाला येऊ देऊ नको. दुसरी शपथ, तो भाक वाहत तसे नारदू. भाक म्हणजे शपथ. नारदानं शपथ वाहिली, आईसाहेब तुम्हाला माझी शपथ आहे, मला मध्ये जाऊ द्या. नाईलाज होता, वारकऱ्याचा शब्द टाळता येत नाही, इतकी भजन करण्याची ताकद मोठी. पण ही चांगलं बरं का, चांगलं. आणि मग आतमध्ये गेले तर नारदाच्या मूर्तीला पाणी घालीत होते प्रभू. नारदाच्या मूर्तीला अभिषेक करीत होते. भजन करणाऱ्याला इतकं प्रेम पंढरपुरातल्या मालकाकडे. अहोरात्र भजन करणारे नारद, 6व्या क्रमांकाचे संन्यासी भगवान कृष्ण परमात्मा पाणी घालत होते. विष्णू परमात्मा नारदाच्या डोक्यावर पाणी. इतकी मोठी ताकद आहे. आईसाहेबांना सांगितलं, प्रभू माझी पूजा आटपली, सासूबाई कुठे आहेत पत्ता नाही. एका सखीला विचारलं, हे सखे जी आईसाहेब कुठे आहेत? माझघरात आहेत. माझघर सांगता येणार नाही जिनच्या पॅन्टीवाल्याला, कशाला माझघर म्हणतात. हे आपल्याला हेच घर माहिती आहेत ना दुसरे, त्याच्यामुळे माझघर, राणीवासा हे काय माहित होणार आहेत? हे जुन्या काळातले शब्द आहेत. आणि झालंय कसं माहितीये का, आपले शब्द फुकून दिले आणि दुसऱ्याची बोकांडीवर घेतले. हे दुःख झालं ना. किती सुंदर शब्द आहेत आपल्याकडे, किती सुंदर. आता आपल्याला पाकाम निष्पत्ती भयजा येते, बहुजीवायाम प्रतिपालेषु यद भोक्तव्याम पाका निष्पत्ती यद जायते क्रिया, असं शास्त्र सांगते. घरी किती बी वाजता जरी कोणी आला तरी दुरडीत 2 भाकरी सापडत्यात, अशा घराला पाकगृह म्हणतात. घरी आल्याच्या नंतर कोणालाच उपाशी जाऊ देत नाहीत, त्याला स्वयंपाकघर म्हणतात. घरी फक्त नवरा बायकोच खातेत, त्याला किचन घर म्हणतात. दोघांचीच किचकिच चलते, 2च तोंडन खिचडीन बोंड, त्याचं नाव किचन.
कोणी जरी आला तर पाकाम निष्पिती भयच ते जायम वैशांदर वसुदेश कालम भोक्तव्याना सकल सुदाना जठरानुलयव तृप्तम वासम. तुम्ही मदत केल्यावर मनी जात जाईन ना मी कधी कधी मदत. हे जठराग्नी तृप्त करण्याचं ठिकाण ज्याला पाकगृह म्हणतात. चुलीत घातलं स्वयंपाकघर, चुलीत घातलं किचन. म्हातारी मंदिरात पोत घेऊन आणि हे ज्या घरात झोपते त्याला बेड म्हणते. राणीवसा माझं घर फार सुंदर नाव होते पूर्वीच्या काळातले. सुंदर सुंदर. अहो इतकी शोकांतिका आहे ना, इतकी शोकांतिका. मराठीमध्ये एका माणसानं MA केलं. MA मला तर कळतच नाही MA काय असते, कारण मी 7वी शिकेले. त्याच्यामुळे आपल्याला पुढचा दिवस माहित नाही काय मिळायचं. पण फिरून काही गोष्टी अनुभवानं माहित झाल्या. MA केलं. MA. त्याला विचारलं का रे बाबा तुम्ही MA झालात? हो. मग मराठी भाषेचं ओरिजिनल नाव काय? देवाला काय माहित. तुला कोण MA पदी दिली त्याची बसायची जागा हाणायला पाहिजे. अशी हाणायला पाहिजे की त्याला 2-3 महिने त्या जागेवर बसता नाही आलं पाहिजे. विठाला माणसानं निश्चित दुसऱ्याच्या रानात नांगर हाणावा, त्याबद्दल दुमत नाही. पण आधी आपलं नांगरावं. मग शेजाऱ्याची तर ट्रॅक्टर पाठवा. आपलं तसंच बंजाड्याला ठेवलं. म्हणले मी तर सकारामता त्याचं नांगरायलो. मरतेन तू एकीडे येड्या. आधी घरचं नांगर ना आणि मग तिकडे जाय. तर आपलं परिपूर्ण पाठ असावं आणि मग दुसऱ्याचा अभ्यास करावा. आपलं परिपूर्ण पाठ असावं मग दुसऱ्या. बाकीचे धर्म काही वाईट सांगतात असा विषय नाही, पण आधी आपल्या धर्माचं अनुकरण करायचं, मग दुसऱ्या धर्मात काय चाललंय ते बघायचं. आपला मिळच नाही, गोदड पांघरून झोपला आपल्या टायमाला आणि दुसऱ्याचं शास्त्र घेऊन वाचायला. किती मूर्खपणाचा टोके. सखे आई साहेब कुठे आहेत? माझ घरात. भगवान माझ घरात गेले. तिथं पाहिलं आई साहेब. आता आई साहेब देवघरात येतात. दुरून भगवान प्रभू रामचंद्रानं आईला पाहिलं. ती आई एका त्या कलशाला नमस्कार करत होती. वरी टांगलेलं मातीचं गाडगं होतं, त्याला लाल कपडा बांधलेला होता आणि त्याला त्या गाडग्यामध्ये राजा दशरथाच्या अस्थी होत्या. राखुंड होतं, राखुंड. शरीराची वय माती. हा भंग आहे आपला. कौशल्या मातेनं नमस्कार केला. पण कौशल्या माता नमस्कार करत असताना त्या मडक्याला नमस्कार केला की तिचे डोळे पाण्यानं डबडबायचे. पण पाठीमाग पावलाची चाहूल लागली. आपल्या मागून कोणीतरी येते. तात्काळ पांघरता पदर घेतला आणि डोळे पुसले. मागे पाहिले तर रामचंद्र. राम आलात? जी आई साहेब. जी जी जी. आई दर्शन घ्यायचे. घ्या. कौशल्या मातेचं दर्शन घेतलं. वेळ फार गडबड होती प्रभू रामचंद्राच्या पाठीमाग. वेळ नव्हता. तरी पण तितक्या वेळात प्रभू रामचंद्राने आईला विचारलं, आई ग एक विचारू तुला? ते वरी बांधलेल्या त्या गाठोड्यात काय तू त्याचं दर्शन घेतलंस? मी बघत होतो तू 5 मिनिटं त्याला नमस्कार करत होती. काय त्याच्यामध्ये? असू दे रामा, तुला गडबड आहे माय, तू जाय. नाही आई एक सांग ना मला. सांग ना ग आई. आई सांग ना ग काय त्याच्यामध्ये काय? असं उकसाबुकसाच्या नंतर कौशल्याचं अंतकरण डबडबलं आणि कंठ दाटून आला. रामा, ज्याच्यापासून तू जन्माला आलास त्या पित्याच्या अस्थी याच्यात ठेवलेल्या आहेत. राजा दशरथाच्या. ठीक आहे आई साहेब, काय हरकत नाही. दौरा कॅन्सल केला. महर्षी वशिष्ठांचे पाय धरले. सूर्यवंशाचे कुलगुरू गुरुदेव, आज आईच्या दर्शनाकरता गेलो. काही गडबडीत होतो पण ते काम बाजूला सारलं आणि माझ्या आईनं एक कलशामध्ये माझ्या बाबांच्या अस्थी ठेवल्यात, राजा दशरथांच्या. याचं काय करायचंय? रामचंद्र, तुम्ही 4घे पुत्र एकत्र येऊन ही अस्थी पाण्यात विसर्जित करावा अशी आईची मानसिकता. याच्याकरता एक मुहूर्त काढू आणि त्या मुहूर्तावर अस्थी विसर्जित करू. ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही. शरयूच्या तीरावर असा सुंदरसा दिव्य मंडप दिला. शरीराची होय माती सांगतोय. किती मोठ्या माणसाच्या शरीराची माती होती. दिव्य असा सुंदरसा मंडप दिला. त्या मंडपामध्ये ऋषी मुनी योगी जपी तपी संन्यासी अनुरागी महान लोक होते. पिंडाचे तर्पणाचे मंत्र म्हणण्यासाठी. काही माणसं नुसतं तर्पण करतात. तर्पण कसं असतं माहितीये का? पिंड करायचे नाही, काय नाही. दक्षिणेकडे तोंड करायचं आणि तर्पण करायचं. विधियाम विधी निषदो भय जाय तो कृतुनायाम
यज्जायतो पिंडोलक पिंडो वैशान्नरोस्ततेवचः पितृलोकोर सुखेर शांतिर शांतिर भो जायते यत् कुटुंब्या सर्व स्थितानां शांतिर प्रणउच्यते. हे असे सुंदरसे हे तर्पण विधी असतात. तिकडे तोंड दक्षिणेकडे तोंड करून करायचं. आता इथं कोणती दक्षिणे मला काही कळणार नाही, पण ते तसं बसत असतील. आणि मग एरवी जर पिंड करायचे असतील तर पिंड कोणते, गव्हाचे पिंड, कणकीचे पिंड किती, तांदळाचे पिंड किती, असं त्याच्या पाठीमागे शास्त्र आहे. लाल कपडे किती घ्यायचे, त्याचे किती हिरवायचे, कागश्राद्ध कसं, हिरण्य श्राद्ध कसं, शंख श्राद्ध कसं, त्याचे नाना प्रकारची विधी असतात. काही काही विज्ञानवादी माणसं म्हणतात पित्र घातल्यानं बाप जेवत असतो का? जेवत असतो रे सुमळ्या, जेवत असतो. जरा हिशाबात राहत जाय. 2-4 वर्ग शिकला, मोठा झाला, 1.5 लाख रुपये पगार कमायला म्हणजे पंढरपुरातल्या मालकापेक्षा मोठा झाला नाही सुमळ्या तू. माणूस किती जरी मोठा झाला तर देवापेक्षा नाना मोठा कसा होईल माणूस? होऊ शकत नाही. कसं होऊ शकल? अद्याप नाही, अद्याप नाही. त्याच मालकाची सत्ता आहे. अहो मला सांगा, तुम्ही एवढे जण माणसं, मी पुन्हा पुन्हा उच्चाटन करतोय की तुम्ही हजारो गिरगाव करायला अवताला झुकताला अशी श्रीमंत माणसं आहेत, तरी पण माझ्या पुढे बसलात. त्यावरती मी मोठा नाही. मी जरी मला तुम्ही मोठं समजित असाल, पण हे स्पीकर किती दिवस चालू ठेवायचे हे त्याच्या हातात आहे. साळुंकी मंजुळो बोलत शेवानी, बोलविता धनी वेगळाची. त्याच्या मनात आलं त्यानं आताच्या आता जर कंठ दाबला तर तुम्हाला सगळ्याला पोस्ट टाकावं लागेल. आदरणीय हरिभक्तीपरायण बाळू महाराज गिरगावकर गेले, मी येरी म्हणालो कीर्तनापुरतं. आणि जरी गेलं तर टाकावं लागेल का नाही? टाकावं लागेल का नाही? ही सगळी त्याच्या हातात सत्ता आहे. तुमच्या आमच्या हातात काहीच सत्ता नाही, काहीच नाही, काहीच नाही. अहो विज्ञान जिथं डोकं टिकते तिथं सगळं संपलंय. एका श्रीमंत माणसाचं पोरगा अपघातात पडलं, मी नेहमी सांगत असतो तरी पण सांगतो. एका श्रीमंत माणसाचा मुलगा अपघातात पडला. त्याला काही मित्रांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. पैशावालं होतं, कधी बी पार्ट्या द्यायचं धाब्यावर, त्याच्यामुळे सगळ्याच्या ओळखीचं होतं. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर तिथल्या तज्ञ डॉक्टरनं सांगितलं याचा इथं मेळ बसत नाही, याला चेन्नई, मुंबई, हैदराबाद असं कुठेतरी दिल्ली वगैरे घेऊन जा. एअर ॲम्ब्युलन्स बोलवली, तिथं नेलं. 5-25 डॉक्टर होते तपासायला. वडील फार श्रीमंत होते, 1283 कोटी रुपयाची प्रॉपर्टी होती. ही सगळी प्रॉपर्टी भरपूर असल्यामुळे मुलगा एकुलता एक होता. किती डॉक्टर आहेत म्हणे? 25 ब्रीफकेस आणल्या आणि 25 ब्रीफकेसमध्ये 2-2 किलो सोनं टाकलं. ऑपरेशन थिएटर मध्ये डॉक्टर जात असताना एक सुटकेस एका डॉक्टरच्या हातात दिली. त्या डॉक्टरला अनावधानानं त्यांच्या लक्षात आलं ऑपरेशन किट याच्यात असेल, म्हणून ते घेऊन गेले. सोनं जर असतं तर त्या मध्ये नेलं नसतं. 24 डॉक्टर मध्ये गेले. सर्वांचा बॉस होता, व्हीलचेअर होते, वयस्कर डॉक्टर होते. 2-4 मागं पुढे डॉक्टर चेअर लोटीत ऑपरेशन थिएटरच्या तोंडाशी आली, दाराशी. तेवढ्या अवकाशात मुलाचे वडील समोर आले आणि ब्रीफकेस डॉक्टरच्या हातात दिली. डॉक्टरनं हात लावायच्या अगोदर विचारलं याच्यात काय? ऑपरेशन किट तर मध्ये असेल, आणि असेल ऑपरेशन किट जगताप काका तर मी घेऊन जातो, पण काय याच्यामध्ये? मुलाच्या डोळ्याचे पाणी, मुलाच्या वडिलाच्या डोळे पाण्यानं डबडबले अण्णा, आणि थरथरून डोळे डबडबले. आणि डॉक्टर साहेबांना सांगितलं, आदरणीय डॉक्टर साहेब, मध्ये जे पेशंट आहे ब्रेनचं ऑपरेशन करण्यासाठी आतमध्ये घेतलंय ओटी मध्ये, ते माझा मुलगा आहे, एकुलता एक मुलगा आहे. आणि या सुटकेसमध्ये 2 किलो सोने, पहिल्या 24 लोकांना 2-2 किलो दिले, आता 2 किलो तुम्हाला आहे. कृपया माझ्या मुलाला वाचवा. डोळे पाण्याने डबडबले होते. डॉक्टर हुशार होता. डॉक्टरनी स्वतःच्या खिशातली नॅपकिन काढली आणि मुलाच्या वडिलाचे डोळे पुसले. दादा मी पांडुरंगाचा भक्त आहे. ए बाबा, मी भगवान शिवशंकराचा भक्त आहे, मी पांडुरंगाचा भक्त आहे, मी वारकरी संप्रदायाचा अनुयायी आहे. डॉक्टर जरी असेल तरी वारकरी संप्रदायाचा अनुयायी. लक्षात ठेव, तुझ्या मुलाचं ऑपरेशन करत असताना मला सुद्धा एक मुलगा आहे. मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, तुझ्या मुलाचं ऑपरेशन करत असताना मी तुझा मुलगा समजणार नाही, मी माझा मुलगा समजून ऑपरेशन करेल. पण वाचायचा का मारायचा त्याच्या हातात आहे. मेरू तुल्य पृथ्वी दिनला सुवर्ण नमिळे क्षण नरदेव नमिळे क्षण. मेरू तुल्य पृथ्वी दिनला सुवर्ण नमिळे क्षण नरदेव नमिळे क्षण. मेरुतुल्य या मेरू पर्वता इतकं वजनदार जरी सोनं दिलं तरी हे काही शक्य भेटत नाही. नाही भेटत. भगवान ऋषीमुनी योगी जपी तपी जमले आणि मंत्रोच्चार सुरू झाला. ते मंत्र म्हणत असताना जरासा विधी वेगळा असतो. जाणव एकदा ऐकून घालायचं, एकदा ऐकून घालायचं. सव्या अपसव्यानाम यतो यज्ञोपविताम स्थितोषी भवान यज्ञोपविता सर्वाश्वितायम. असं सुंदरसे ते मंत्र असतात. ते गोडही मंत्र असतात. हो, फक्त पाठ करावं लागते चांगली, तर गोड असतात. कुठलंही शास्त्र गोड असलं तरच गोड. भजन सुद्धा भजन करणे अमंगळवाणी, नरका जाणे चुकेना. भजन जर शास्त्राला मानेल असं जर केलं तरच मोक्ष आहे, अन्यथा तमाशा पाहिल्यावर कमी पाप लागते.
इतकं भजन वाईट म्हणल्यावर पाप बोकांडीवर पडतंय. हा, भजनातल्या लोकांनी इतकं साथ. मी नेहमी सांगत असतो, ज्याच्या अंगावर पांढरे कपडे त्यानं रस्त्याने हिशोबाने चालायचं. ज्याच्या अंगावर कपडे बांधे कपडे त्यांना त्यानं कसं चाललं तरी झालं ते नाका ना. आता रस्त्याने एक पांढऱ्या कपड्यावाला माणूस चालला आणि तिकून डुक्कर आलं भरकं, जपावत लागत नाही, ते चपकन हाणते शेपूट. डुकरानं भरकी शेपूट पांढऱ्या कपड्यावर हाणल्यावर किती मस्त वन पडत. पांढऱ्या कपड्यावाल्यानं जपायची. याचा अर्थ विद्वानानं जपलं पाहिजे, मोठ्यांनी जपलं पाहिजे, कारण त्यांच्याकडे बघणारी फार लोक असतात, त्याच्यामुळे त्यांनी जपायचं असतं. परमार्थ करणाऱ्या माणसावर महाराज विश्वास असतो, लोकांचा विश्वास असतो. मी बैठकीत ज्या वेळेला बसलो, माझ्या आजोबाच्या वयाची माणसं सुद्धा माझ्या पाया पडायला आली. म्हणून गिरगावकर नीट वागत जाय, कोणाच्याही डोळ्यात माती टाकू नकोस. ज्या दिवशी संप्रदायाच्या डोळ्यात माती टाकतील त्या दिवशी तुझ्या तोंडात नरकाची माती पडेल. हा, जपायला पाहिजे. मागच्या लोकांनी फार परमार्थ जपलाय गोड. आपल्याला नाही काही दुसरं करता आलं तर निदान वाईट तरी परमार्थात नसो. विठाला महर्षी वचिष्ठ जाबाली लोमश शादी करून भृशुंडी नाना प्रकारचे ऋषीमुनी होते. लोमश फार अधिकारी महात्मा होते. लोमशांबयो स्थितम लोमशांदिदायां बकदा लभ्येषु उच्चारोस्तगल स्थितां शरयुत्तिराय जायते हे नाम. असे महान अधिकारी लोक होते. काय मंत्रोच्चार. ते मंत्र ऐकत असताना शरयू सुद्धा स्थिर झालती. तसं शांतीब्रह्म एकनाथ महाराज गोदावरीच्या पात्रात संध्या करत असताना गोदावरीचं पाणी थांबायचं. इतकी केशवाय नमः, माधवाय नमः, अच्युताय नमः, संकर्षणाय नमः, मीत विक्रमाय नमः. काय नाथांची वाणी होती. अहो, प्रत्यक्ष गोदावरी थांबायची नाथांसाठी. इतके मंत्रोच्चार गोड होते. अहो, काशीला दिलेली शास्त्री पदवी, काशीत दिलेली आचार्य पदवी, काशीत दिलेली पंडित पदवी ही खरी आहे का खोटी आपल्या पैठणला तपासल्या जायची. इतकं पैठण विद्वान होतं, इतकं विद्वान. या महाराष्ट्राची माती इतकी गोड. तितकं वैभव कुठंच नाही. अहो, मला सांगा, पंढरपुरातला मालक भजन फक्त महाराष्ट्रातच शिल्लक आहे म्हणून तर इथं आला. दुसरीकडे गेला काही अंशात गेला, पण इथं मुख्य 28 युग झालं उभा आहे. फक्त इथं भजन चालतंय. स्वर्गात भजन नाही. स्वर्गातल्याला भजन करण्यासाठी इंद्राला पक्वाद वाजण्यासाठी चोख भरायची ती यावं लागलं. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीसी, विमान उतरले पंढरीसी. त्या दिवशी एकादशी सोमवारी होती. त्या दिवशी इंद्र खाली आले, भगवान शिवशंकर आले, नारद तुंबर सांब हे सगळे तिथं भजनासाठी होते. कारण वरी भजन चालत नाही ना. वरी इंद्राच्या दरबारात भजन चालतंय ते वेगळंच भजन. तिथं अप्सरा तिलोत्तमा मेनका रंभा उनवंशी नृत्य करती साच. कामाला वितळणारं भजन, काम बाहेर टाकणारं भजन, कामाला वकायला लावणारं भजन इंद्राच्या सभेत असते आणि काम जाळून टाकायचं भजन महाराष्ट्रात असते. विठाला आष्टीचा कलश घेतला. राजा दशरथाचे 4 पुत्र राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न, शरीराची वय माती. 4 सुना सीता, श्रुतकीर्ती, उर्मिला, मांडवी, या 4 सुना 4 पुत्र. 4 जणांनी असा कलश हातात धरला. 4 सुना आणि 4 पुत्र शरयूच्या पात्रात प्रवेश केला. शरयूच्या पात्रात प्रवेश केला. कमरे इतकं पाणी असेल त्या पाण्यात भगवान प्रभू रामचंद्र उभे आहेत, लक्ष्मणजी उभे आहेत, भरतजी उभे आहेत, शत्रुघ्न उभे आहेत, श्रुतकीर्ती उभी आहे, सीता उभी आहेत, मांडवी उभे आहेत, उर्मिला आई साहेब उभे आहेत, लक्ष्मणाची पत्नी उर्मिला. 8 जण. कलशावरचा कपडा सोडला आणि कलश असा पालथा करणार तेवढ्या अवकाशात शरयू नावाची गंगा रडत होती. शरयू नावाची गंगा. तिला आज 2 आनंद आहेत. 2 आनंद, दोन्ही आनंद सांगतो तुम्हाला. शरयू नावाची गंगा रडत असताना भगवंताच्या लक्षात आलं 1 आणि सूर्यवंशाचे कुलगुरू महर्षी वशिष्ठांच्या लक्षात आलं 2. महर्षी वशिष्ठांच्या लक्षात आलं भगवान प्रभू रामचंद्राने चल प्रभो किमं रुदंती. काय झालं रडायला शरयूला. 350 गंगापैकी 1 गंगा शरयू. कशा करता रडते. तर वशिष्ठाने विचारलं रडायली हे मला कळतंय, रामप्रभूनं सांगितलं रडायली हेही मला कळतंय, पण कशा करता रडायली हे कळावं ना, काय कारण असेल. तर वशिष्ठ सहज तिला विचारतात, ए पापनाशिनी नमा,
पापक्षालन हितार्थायां त्वं उदकोर वयजनो पुनितानां सकल स्थितेषु पापक्षालन हितार्थाया. पापाचं क्षालन गंगा पापम शजिताप. आपल्याला फक्त गंगा पाप पाहिजे. पाप धुणारी पवित्र पापनाशनी शरयू माते तू का रडते. तिने सांगितलं गुरुदेव माझा जन्म ज्याच्या अंगठ्यातून झालाय तो जगाचा बाप राम आहे. विष्णूच्या अंगठ्यातून गंगेचा जन्म झाला. मी किती पवित्र. कोणी विचारायली शरयू वशिष्ठांना विचारायली मी किती पवित्र. ज्याच्या अंगठ्यातून माझा जन्म झालाय मी किती पवित्र. तर वशिष्ठांनी सांगितलं अनंत पाप्यांचं पाप धुण्याची ताकद तुझ्या तू इतकी पवित्र. मग अनंत पाप्याचं पाप धुण्याची ताकद माझ्यात मी इतकी पवित्र. तर ज्याच्या अंगठ्यातून जन्माला आले त्याचा अंगठा किती पवित्र. किती गोड वाक्य. मग हा ज्याच्या अंगठ्यातून गंगा जन्माला येतो तो राम. ज्याच्या पोटी जन्माला आलाय तो दशरथ राजा किती पवित्र. शरयू नाही त्या आमच्या वशिष्ठांनी विचारलं शरयू तुला नेमकं प्रश्न कशा करता केला. मला याच्याकरता प्रश्न करायचा आहे. ज्याच्या पायाच्या अंगठ्यातून गंगेची निर्मिती होती एवढा विद्वान भगवान प्रभू रामचंद्र विष्णू परमात्मा ज्याच्या पोटी जन्माला आलाय त्या राजा दशरथाची राख आहे. या राखेचा पुन्हा माणूस तयार करा. तर महाराजांचा एक पुरावा आहे साखरेचा ऊस होत नाही. साखरेचा नाही ऊसा प्रश्न हे महर्षी वशिष्ठा सूर्यवंशच्या कुरुकुल गुरु आहोत तुम्ही. राजा दशरथाच्या शरीराची राख ह्याच्यात या राखेचा पुन्हा दशरथ तयार करा. तर महाराजांचा पुरावा आहे. ऊस हा कारखान्यात नेल्याच्या नंतर त्याच्यासाठी एक चरक असतो. त्या चरकात टाकला की त्याच्यापासून रस होतो. रसापासून तेलपाक होतो. तेलपाकापासून पाक होतो. पाकापासून कांचरी. कांचरीपासून साखर. काय असेल त्याची प्रक्रिया. ऊसापासून साखर तयार करणारे कारखाने जगात खूप. पण असा एखादा कारखाना आहे का साखर इकून टाकली की पलीकून ऊस निघतो. असं नाही. मग स्त्रियाम कामेषु पुरुषः शब्द थोडा वेगळा वापरला. यति कामिनीं पुरुषा तत्सर्वभवती जायते कामा उद्भवम पुरुषान कन्यारत्ना. स्त्री आणि पुरुषापासून कामाच्या अस्तित्वावर प्राप्त झालेले रत्न स्त्री आणि पुरुष हे जन्माला येतील. पण एकदा माणूस जाळल्याच्या नंतर त्याचा पुन्हा माणूस तयार होतात नाही. साखरेचा नोय ऊस आम्हा कैसा गर्भवास. मग एवढा मोठा राजा दशरथ ज्याच्या पोटी जगाचा बाप जन्माला आला भगवान प्रभू रामचंद्र. ज्याच्यासाठी शेषशाही भगवान ज्यांच्या पोटी जन्माला आले. वैराग्याचा महामेरू राजा भरत जन्माला आले. सगळ्याचा तिरस्कार करून नुसती प्रभू रामचंद्राच्या पादुकावर ज्यांनी छत्र धरलं. पादुका आणल्या. शत्रुघ्नानं सांगितलं मी गादीवर बसत नाही. रामप्रभूच्या पादुका बसल्या आणि त्याच्यावर छत्र धरलं शत्रुघ्नानं. इतके सात्विक सदाचारी सुपुत्र राजा दशरथाचे. आणि एवढे सुपुत्र अधिकारी असताना सुद्धा लक्ष्मी सुने. कोणाला म्हणायचं लक्ष्मी. ही ज्याच्या घरात गेली त्याच्या इथं कशाचीच कमी नाही. ही ज्याच्या घरातून निघून गेली त्याला संध्याकाळी खाला नाही. लक्ष्मी कष्टानंच येते याच्याबद्दल मी विरोधात बोलणार नाही. पण लक्ष्मी प्रारब्धाशिवाय येतच नाही. काम केल्यानं जर लक्ष्मी आली असती महाराज तर आम्हाला श्रीमंत झाले असते. आम्हाला श्रीमंत झाले असते आणि आरती भिकारी झाले असते. लक्ष्मी जर कामानं आली असती तर कांद्याचे दुकान टाकणारे भिकारी आणि पोते उचलणार काका श्रीमंत. लक्ष्मीसाठी प्रारब्ध लागते. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन. आता एक म्हणला मी प्रारब्धाला मानित नाही. नको मानू हांतळ्यात उडी. प्रारब्धाला कसं मानित नाही. तू मूर्ख आहेस ना. याच्याकरता मानित नाही. अरे प्रारब्ध संतांनी मानलंय आपल्याला मानावंच लागेल ना.
मानावंच लागेल, मानावंच लागेल. मला सांगा, या देशातलं सर्वोच्च पद एका माणसाला आहे, त्या माणसाचं पोरग मला वाटत नाही का? राजकारणातलं सर्वोच्च पद एका माणसाला, नाव कोणाचंच घेत नाही, त्या माणसाचं पोरग मला वाटत नाही का? झालो का मी? नाही ना. आणि जर झालो असतो तर नशीब लागन ना, मला सांगा ना, नशीब लागन. एखाद्या आमदाराला झालेलं पोरग त्यानं कुठं पाकिस्तानच्या सीमेवर जाऊन तीर आणला, नशीब घेऊन आलं म्हणून आयत्या पिठावर घालायला ते त्याचा बाप मेल्यावर ते आमदार होतच ना. जनतेनं करू की न करू पण उभं राहतच ना. आयता आलं का नाही, त्याला प्रारब्ध आहे त्याच्यासाठी. ते मोठ्या माणसाचं पोरग होऊन जन्माला आलं ना, तसं प्रारब्ध लागते. लक्ष्मी ज्याच्या घरी येते ती प्रारब्धाने येत असते. भाग्याचे नि भरसे, उद्यमाचे निमिषे. काम करू नका असं नाही. तुम्ही उगाच म्हणतात मी काट्यावर जाणार नाही, लक्ष्मी येणार नाही. काम करा, उद्योग करा. तुम्ही जवळ शेती आहे तुमच्या, तुम्ही त्याला कुंपण करणार, दुसऱ्याची गुरं सुटल्यावर तुमचं शेत खाऊन टाकतील. उद्योगाचे निमिषे, उद्योगाचं निमित्त आहे, पण संपत्ती भाग्याने येत असते. भाग्य जोपर्यंत आपल्या पदरात पडत नाही तोपर्यंत आपल्याकडे लक्ष्मी प्रारब्ध दैवानेच येत असते. एका माणसाला श्रीमंत व्हायचं, लक्ष्मीने सांगितलं मी त्याला श्रीमंत करते. त्याला 2 पायल्या मोहरा दिल्या ना, 2 पायल्या मोहरा. हे का नीट बसत का? 2 पायल्या मोहरा दिल्या, 2 पायल्या मोहरा दिल्या, सांगतच सुटलं. 2 पायल्या मोहरा, 2 पायल्या मोहरा, 2 पायल्या. फुकट कळण शेंडी वळवळ. रिकाम्याला लय ना, थोड्या पाण्याला लय उतू येत असतो. मला मोहरा, मला मोहरा, मला मोहरा. घरी गेल्या बायकोला म्हणलं आपल्याला 2 पायल्या मोहरा दिल्या. त्याची बायको म्हणली खरंच 2 पायल्या आहेत का? आता फुकट भेटल्या मोजायच्या कशाला? एखाद्यानं जरी 20 किलो बाजरी दिली असेल आणि ती 19 किलो भरली तर काय पैसे दिले का तुम्ही त्याला? फुकट द्या. नाही म्हणले हे 20 किलो भरतीच का? अशा येडपट काय काय बायका. ती बाई म्हणली मोजूनच पाहायच्या. आता यांच्या इथं जीवनात कधी मातुडं मोजलं नाही तर बाजर ते मोहरा कोण मोजायले? मग मोहरा मोजण्यासाठी शेर दुसरे कोण आणला. जिच्या इथं शेर होता तिला हुशार होती, तिनं गव्हाची कणिक मळली, शेराच्या बुडाला अशी कणिक चिटकिली आणि दिलं मोजायला. हिनं त्या मोहरा मोजल्या, 2 पायल्या भरल्या, पण शेर वापस नेऊन देताना त्याला 2 मोहरा चिटकून गेल्या. ती नवऱ्याला म्हणली आयुष्यभर तुम्ही कामं केले, टाटर चोरले, वायर चोरले, पाईपलाईन चोरल्या, वाटेल ते काही चोरलं, भांगार चोरलं, कोणाच्या उभ्या गाड्या चोरल्या. आमच्या काकाची नेलती एकदा चोरून, आहे का नाही? गौसली पण हे सगळं चोरलं तरी आपल्या इथं छटाकभर मोहरा नाही आल्या. आणि त्याच्या इथं 2 पायल्या मोहरा. ते म्हणला मोकड्या बसणं, त्याच्या दररोज घराला कुठं दरुजे येतं, त्याला झोपू दे ना. त्या आनंदात झोपलं, यानं 1:30 वाजता 2 पायल्या उचलून आणल्या. लक्ष्मी भेटली, भाग्य नाही, नशीब आहे. भाग्य म्हणजे नशीब. वापस लक्ष्मीकडे गेला आणि म्हणला आई साहेब तुम्ही दिलं पण चट गेलं. भाग्य म्हणला आई साहेब मी जोपर्यंत येत नाही, भाग्य म्हणजे दैव, मी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बेट श्रीमंत होतच नाही. लक्ष्मी म्हणली थांब 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 थांब. गळ्यातला चंद्रहार काढून दिला. ते चंद्रहार जर इकला तर अख्खा निफाड तालुका इकत घेता येईल. लक्ष्मीचा हार येतो. ते आपल्या बायकांनी थोडाच बेंटेक्सचा घातलेला हारे पदराच्या वरून टाकलेला झुलत चालला जसा नंदीबाई. उष्णीनत नाकाला झटका असा थोडाच हार होता तो. हो असा हार. हे गेलं नदीला पाणी प्यायचं होतं. नदीला प्यायचं म्हणून पाणी प्यायचं, त्यानं हार बाजूला ठुला आणि पाणी प्यायला गेलं. पाणी प्यायला गेल्याबरोबर घार आली आणि हार उचलला आणि घेऊन गेली. पाणी पिऊन वापस पाहिलं तर हार काहीच नाही. लक्ष्मी म्हणला गेला हार. भाग्य म्हणला आई साहेब काय करायचं तर कर, नशीब जोपर्यंत येत नाही तोपर्यंत श्रीमंत होत नाही. लक्ष्मी म्हणली भाग्याला बस मोकाड्या, म्हणजे दैवाला मोकाड्या बस म्हणले मी श्रीमंत करते. मग लक्ष्मीने त्याला एक लाल दिला. आता माझ्यासारखा खिसा होता त्याला, त्यानं असा खिशात लाल टाकला. मुकाड्या मरावून लाल घेतल्यावर घरी बोंबलत जाऊन पुन्हा नदीला पाणी पिलं, वाकून पडला लाल. लाल जसा पडला धरायला गेला तसाच खाची वस्तू म्हणून मासा आला आणि माशाने गिळला. मासा गायब. आता यात जो गळ होता का मासा धरायला, गेलं मासा निघून. मग लक्ष्मी म्हणली ए दैवा इकडे. दैवाला बोलून घेतलं म्हणजे भाग्य. आता याला श्रीमंत करायचं, काय करावं लागेल? दैव म्हणलं एकच काम कर आई साहेब, फक्त याला 1 रुपया देऊन टाक. लक्ष्मी म्हणली पागलीस काय रे? 2 पायल्या मोहरा दिल्या भिकारी, चंद्रहार द्याला भिकारी, लाल द्याला भिकारी आणि रुपया दिल्यावर कसं काय श्रीमंत? ऐका म्हणले आई साहेब. मग ऐका नाही, आता मी सोबतीला आहे ना. भाग्याचे नी प्रारब्ध लागल. कुठल्याही गोष्टी करण्यासाठी प्रारब्ध लागते, त्याला प्रयत्नाची जोड पाहिजे. 1 रुपया द्याला, 1 रुपया दिल्याच्या नंतर म्हणलं कशाला आता पाणी प्यायचं नाही काहीच नाही, जाऊ द्या दोन्ही मिळालीत ना, होय झालो तो झालो श्रीमंत. गावाच्या जवळ आल्याच्या नंतर 1 टोपल्यात मासे घेऊन एक बाई आली. मासे कळतील ना पाण्यातले? अण्णा तुम्हाला कसं काय कळतील? तुम्ही हो म्हणायले. त्याला माहिती नाही म्हणलं तरी डसत आहे आणि हो म्हणलं तरी डसत आहे.
ते मासे होते तिच्या टोपल्यामध्ये. ए म्हणला बाई खाली टेक. केवढ्याला मासा आहे? 1 रुपयाला. द्याला मासा. घरी गेल्यावर बायकोच्या पुढे मासा टेकला. करा आपल्याला याचा स्वयंपाक. मी उदाहरणापुरतं सांगायलो बरं का. तुम्ही नंतर इचकीत तुला इतकं कसं काय माहिती. हो माणसं वकील नाहीत पण आमचं इचकायला बहादर असते. त्याच्यामुळे आपली वकालत आपण आधीच करून घ्यायची. पुन्हा कोणी बोट घालायला बोकाडत ठेवायचं नाही. विठाला विठाला योग असा आला. तिनं सांगितलं अहो काय तुम्ही एवढा मोठा मासा आणलाय सरपण आहे का आपल्याकडं. ते म्हणलं आत्ता घेऊन येतो. गावाच्या कडीला एक वाळलेलं झाड होतं नदीच्या कडीला. त्या झाडाच्या फांदीवर गेलं. घारीनं त्याच फांदीवर चंद्रहार टाकलेला होता. हार सापडला. म्हणलं हारही सापडला. बाई म्हणली मासा चिरल्या माशाच्या पोटात लालही सापडला. तेच मासा कसा यांना सापडला. एवढी श्रीमंती आली एवढी श्रीमंती आली. शेराला कणिक लावून देणारी बाई म्हणली माय तुमच्या पाया पडते. टाटरन वायर चोरायच्या तुमच्या चोऱ्या उघड्या नाही पडल्या. हे धकला आता लोक. तुम्ही गंजा लोकांच्या टाटरीन वायरी चोरल्या हे सोडून द्या. पण त्याच्या मोहरा चोरल्यात मुकाड्या नेऊन द्या. आपल्या अंगावर जेशवी घालीन. जशाला तशा मोहरा नेऊन द्या. प्रारब्ध ललाटीचे लिहिले न पुशे काही केले. प्रारब्ध ही लक्ष्मी उद्या लक्ष्मी पूजन आहे ना. हे श्रद्धेचं पूजन असावं. ही पवित्र पवित्र आपला भारतीय संस्कृतीचा दीपावलीचा सण हा 5 दिवसाचा. आजची धनत्रयोदशी असते. हा उद्या नरक चतुर्दशी असते. अमावस्या लक्ष्मीपूजन आणि बलिप्रतिपदा यमद्वितीया. बलिप्रतिपदा पाडवा आणि यमद्वितीया म्हणजे भाऊबीज. या 5 दिवस दिवा लावित असतात महिलांनी. 5 दिवस दिवा लावल्याच्या नंतर आजचा असा एकच दिवस आहे. या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून दिवे लावले पाहिजे. ते दिवे लावल्याच्या नंतर यमाला दीपदान असते. त्या दीपदानाच्या बदल्यात एकच प्राप्त होते. तारुण्याम दशे तुझ्या येते मृत्युसाराम नैवानाम दक्षिणाधिपतयन यमाग्राम पयखंडितो तिजा येते. यमाला दीपदान लावण्याचा असाच मृथा नावाची काळाची बहीण होती. आणि तिनं दिवा लावला होता. आणि तिने भावाला सांगितलं. त्याचा सक्का भाऊ होता यम आणि त्याची सक्की बहीण मृथा काळाची. तिनं सांगितलं दादा माझ्या घरातली माणसं नेऊ नकोस. त्यानं सांगितलं ताई तू 5 दिवस जर दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावला तर मी प्रसन्न होईल. या प्रसन्नपणात एकच देईल फक्त तुझ्या घरातले तरुण माणसं नेणार नाही. म्हणून दीपावलीचा सण फार शास्त्र आहे. बलिप्रतिपदा कशा करता काय आता तेवढं सांगणं माफी असावी. पुन्हा कधी योग आल्यावर सांगेल. मग ही ते राखेचा कुंड मध्ये टेकला. कल्पना करा लक्ष्मी ज्याची सून आहे. लक्ष्मी ज्याची सून आहे. दुसरी सून उर्मिला. किती मोठी सून होती. या सुनाची आख्यायिका सांगतो नाना. मी अगोदरच सांगितलं एका पुराव्यात आपलं कीर्तन होईल. किती वाजलेत आता 12. क्या बात आहे 12 वाजलेत. खरं नियमानं आपला टाइम संपला पण 10-5 मिनिटं पुढे सरकतो. काका मला येतानाच म्हणले जरा कमी करू नका कीर्तन. म्हणून बाजूलाच बसले पुन्हा वटकन द्यायला. 10-5 मिनिटं पुढे सरकतो. किती सून एक अधिकारी. आता लक्ष्मी किती मोठी आहे तुम्हाला सांगितलं. किती मोठी लक्ष्मी. सर्वांना लक्ष्मी आवडत नाही. त्याने हात वरी करा बरं. एक जण म्हणला मी पैसे घेत नाही. अरे तुला देतच नाही कोणी म्हणून घेत नाही. महाराज खरंय का नाही. आणि हे जर अण्णा हे जर खोटं असतं तर माझ्या मालकाचा एक अभंग आहे. कोणता आहे रे. ऐसा कोण आहे हे दयावणे. ऐसा कोण आहे दयावणे. कन्या पुत्र घोडीदार धन. कन्या पुत्र घोडीदार धन. ऐसा कोण कोणी दावा किंवा ऐसा कोण आहे हे जया नावडे. कन्या पुत्र घोडे दाराधन. कोणाला आवडत नाही. तिचं नाव लक्ष्मी. उर्मिला नावाची पत्नी किती अधिकारी. भगवान प्रभू रामचंद्राची सेवा करण्यासाठी आपले मालक लक्ष्मण जाणार आहेत असं उर्मिलेच्या कानावर वार्ता आली. आणि उर्मिलेनं लक्ष्मणजीच्या कानात सांगितलं मालक तुम्ही सेवा करण्यासाठी जाणार आहेत ताईसाहेबांची आणि रामचंद्रांची. होय मग जाता जाता माझ्या हातचे 2 घास खाऊन जा. कोण कोण. प्रभू रामचंद्र सीताई साहेबांनी तुम्हा तिघांना मी ताट लावते. या उर्मिलेनं सकाळी साळीचा भात शिजवला.
त्याच्यासमोर निरंजने लावल्या, पाटावर टेकली ती पाट ताट, उदबत्त्या लावल्या, निरंजने लावल्या आणि चौकटीला हात देऊन या तिघांची वाट पाहत होती. पण 14 वर्ष 27व्या दिवशी राम लक्ष्मण सीता परत आले. कौशल्येचं दर्शन घेतलं, सुमित्रेचं दर्शन घेतलं, कैकेयीचं दर्शन घेतलं. पण ज्या वेळेला सुमित्रेचं आणि कौशल्येचं दर्शन घेतलं त्यावेळेला कौशल्य मातेच्या तोंडातून एक वाक्य पडलं, लखन, ए लखन, जी आई साहेब जी, लखन 14 वर्ष 27 दिवस झालं तुझी पत्नी खांबाला टेकन देऊन उभी रे, 2 मिनिटं जातोस तिच्याकडे. हे वाक्य सीतेनं ऐकलं, सीतेनं आपल्या मालकाकडे बघितलं. शहाण्याला दृष्टीचा इशारा असतो. लक्ष्मणाच्या पाठीमागे सीताई साहेब, सीताई साहेबाच्या पाठीमागे रामचंद्र. महालात प्रवेश केल्याच्या नंतर उर्मिलेने हात जोडे, ताई साहेब पटकन जेवा, तुम्हाला वनवासाला जायचंय. म्हणजे 14 वर्ष 27 दिवस झाले तरी तिच्या लक्षातच नाही वनवास होऊन गेला. बसा जेवायला, बसा, मी आत्ताच भात केलाय, आत्ता भात केलाय. याचा अर्थ 14 वर्ष 27 दिवसापूर्वी भात शिजला. विज्ञानवादी मानित नसतील, नका मानू, तुम्हाला 30 गाव पठ्याल 36 गाव. मानिल तो देईल काही, न मानिल तो नेईल काही. मी पुराणातलं सांगतोय, आणि पुराण काय आमच्या चुलत्यान थोडंच लिहिले. तुम्हाला जर पटत नसेल तर ज्यानं पुराण लिहिले त्याची सोय पहा. मी तर पुराण सांगतो, तू का म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पाहावे पुराणे उच्चारून. माझं एक मत आहे, आपण ज्या धर्मात राहतो त्या धर्माचं अनुकरण करणं अत्यंत गरजेचं आहे. सिमेंट काम करणारा, दुसऱ्याच्या घराचं प्लास्टर करणारा, भंगार जमा करणारा मुस्लिम समाजाचा माणूस आपली संस्कृती मानतो, आदर्श घ्यायला पाहिजे. भंगार जमा करणारा मुस्लिम समाजाचा एखादा बांधव त्याची संस्कृती मानतो. भंगार जमा करणारा मुसलमान आणि जगातला टोकाचा श्रीमंत मुसलमान, या दोघांच्या लग्नामध्ये सारखाच विधी असतो. ते नियम बदलित नाहीत. थोडीशी आपल्याकडेच नालायकपण आहे, जराशे पैसे झाले की विधी मातीत घालतात. चुकीच्या गोष्टी आहेत, चुकीच्या. असं नाही व्हायला पाहिजे. माझं एक मत आहे, शेजारीन काही म्हणो, बाईनं आपल्या मालकाला मानलंच पाहिजे. आमची इथली वत्साबाई द्वारकाबाईला म्हणली, द्वारके तू अनावरा जरा गोरात दिसतो ग, घोंगडीवाणी. घोंगड कळत ना. वत्साबाई द्वारकेला म्हणली, द्वारके तू अनावरा घोंगडी इतका गोरा आहे ग. 5-6 महिने ऐकलं, पण द्वारका हुशार होती. द्वारका म्हणली, वत्साबाई काही म्हणा, महानवरा दिसायला काळा असू द्या, पण दिवस माळायच्या आधी घरी येतो. तो अनावरा गण गोरा पाने सिनेमात नाचायच्या लागीचा, पण ते निफाडच्या बस स्टँडला मुतारीपाशी झोपलेला असतो. बॅटरीनं पाहावं लागतो कुठं झोपलेला आहे. काय करायचं गोरा, मला सांगा ना. तुला वेळेला किराणा आणून देतो. भ्रतार प्रमाण आम्हा नारायण. जसा पतिव्रतेचा आपल्या देवावर विश्वास असतो, आपल्या मालकावर विश्वास असतो, तितका आपल्या धर्मावर आपला विश्वास असला पाहिजे, नियम असला पाहिजे. असो, लक्ष्मणानं सांगितलं, उर्मिले वेडी आहेस का काय? 14 वर्ष 27 दिवसापूर्वी शिजलेला भात आम्हाला खाऊ घालतीस, किडे पडले असतील त्या भातात, वाळून गेला असेल तो भात. मालक बसा, तुम्ही बसा बसा. प्रभू रामचंद्र लक्ष्मणाचा खांदा धरला, लखन शांत बस. पात्रावर बसले. 14 वर्ष 27 दिवसापूर्वी लावलेला दिवा शाबूत आहे, लावलेली उदबत्ती शाबीत आहे, आणि ताटावरचं पात्र काढल्याबरोबर त्या भातातून वाफा येतो. त्या वाफा दृष्टांत संपला. 14 वर्ष 22 दिवस जिनं शिजवलेल्या स्वयंपाकात अग्नी, त्या अर्थी तिच्या मुठीत अग्नी होता. तिच्या मुठीत अग्नी, मुठीत अग्नी. तो का म्हणे पतिव्रता तिची देवावरील सत्ता. 14 वर्ष 22 दिवस मुठीत अग्नी धरायचा. ज्याच्या सुनेत ताकद आहे, सुनेत सुनेत ज्याच्या सुनेत ताकद आहे, एवढी सुना अधिकारी असताना पण त्याच अग्नीनं सासरा जाळला, त्याच अग्नीनं सासरा जाळला. याचा अर्थ असा आहे, निसर्गाचा नियम कोणी बदलू शकत नाही. 4 पुत्र राजा दशरथाला आहेत, 4 सुना आहेत. त्याच्यापैकी एक सून जगाची मालकीन लक्ष्मी आहे, एक पतिव्रता अग्नी ताब्यात आहे. एवढा असताना सुद्धा राजा दशरथाच्या शरीराची
तर एक 10-12 मिनिटात एक धावता पुरावा सांगतो, मग मात्र माफी मागतो, कारण लांब जायचंय. आज नाना तुमचे ड्रायव्हर आहेत आम्हाला घेऊन जायला. अण्णा, महाभारतातला एक सिंह होता, त्या सिंहाचं नाव होतं कर्ण. फार मोठा सिंह. महाभारतामध्ये ठराविक सिंह होते, त्याच्यात एका सिंहाचं नाव आहे भीष्माचार्य, एका सिंहाचं नाव आहे द्रोणाचार्य, एका सिंहाचं नाव आहे कर्ण, एका सिंहाचं नाव आहे अर्जुन. हे 4 प्रचलित सिंह होते. महाभारतामध्ये एक उल्लेखनीय सिंह आला, त्या सिंहाचं नाव आहे एकलव्य. खरं तर लाहोर चित्र धरणाऱ्याच्या कुळात जन्माला आलता एकलव्य. हो, जातीचा स्वाभिमान असावा, पण दुसऱ्याच्या जातीची निंदा करणे इतका नसावा. प्रत्येक जण प्रत्येकाच्या जातीत मुख्य आहे. दुसऱ्याच्या जातीला नाव ठेवण्यासाठी आपल्याकडे कसल्याही प्रकारचा अधिकार नाही, कारण विश्वाच्या मालकाने निर्माण केलेल्या जाती, ज्यानं त्यानं आपोआपल्या जातीत जन्माला येऊन आपोआपल्या धर्माचं अनुकरण करणं हे त्याचं इति कर्तव्य. दुसऱ्याच्या जातीला नाव ठेवणं मूर्खपणाचं टोक आहे. माणूस हा कोण्या जातीत जन्माला आलाय त्याच्यापेक्षा चांगला किती जन्माला आलाय हा महत्वाचा भाग आहे. चांगला चांगला, आणि प्रत्येक जातीत माणसं चांगली जन्माला आले नाना, आणि प्रत्येक जातीत नालायक माणसं जन्माला आले. म्हणून कोणी कोणाच्या जातीला नाव ठेवावं हे शहाणपणाचा विषय, नालायकपणाचा विषय. जगात एकही जात नाही की त्या जातीत पेताळी माणसं नाहीत. जगात एकही जात नाही त्या जातीत मांसाहारी माणसं नाहीत, आणि जगात एकही जात नाही त्या जातीत चांगले माणसं नाहीत. अशी जात नाही, प्रत्येक जातीत माणसं चांगली. अहो, मोमिनाच्या कुळात जन्म झाला कबीरांचा. मोमिनाच्या कुळात कबीराचा जन्म झाला. त्या कबीरानं शेला इंडल्याच्या नंतर तो शेला, तो कपडा, तो गालीच्या कोणाच्याही घरी जाऊ भजन करीत होता. ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम नाम ग, ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम नाम ग. त्याच्या धाग्या धाग्यातून राम 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 निघत होत. किती ना तुम्ही शूद्राचं कुळ म्हणता, शूद्राच्या कुळात चोखोबराय जन्माला आले. शूद्राच्या कुळात चोखोबराय जन्माला आले. रस्ते साफ करायचे, मेलेली जनावर गावाच्या बाहेर नेऊन टाकायचे, बांधकाम करण्यामध्ये चोखोबराय प्रवीण होते. मंगळवेढा त्यांचं गाव होतं. या मंगळवेढ्यात जन्माला आलेला साधू स्वर्गातला अमृत शुद्ध करण्याची ताकद. इंद्र पाया पडा चोखोबरायच्या. याच्या पलीकडची आख्यायिका जर सांगायची झाली अण्णा, तर चोखोबराय मृत्यू पावल्याच्या नंतर 10-5 क्विंटल सरपणात त्यांचा अंत्यविधी झाला. अंत्यविधी झाल्याच्या नंतर त्यांच्या अष्टी विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. विटेवरच्या मालकाने पदरात घेतल्या. हो, घेत पितांबरे, घेतशे चक्रपाणी पितांबरे, नामदेवे असती आणल्या पारखोनी, घेत चक्रपाणी पितांबरे. जी हाड विठ्ठल म्हणते ते हाड नामदेवरायनं घरी आणले आणि पंढरपुरातल्या मालकानं पितांबरात घेतले. सांगा असा कोण माणूस आहे? तुम्ही लोकांची राख सावडायला गेल्याच्या नंतर घरी आल्यावर आंघोळ करता, पण जगाच्या मालकानं स्नान झाल्याच्या नंतर त्या अस्थी पितांबरात घेतल्या. ते चोखोबराय शूद्राच्या कुळात होते. काय करता वैष्णव चांभार धन्य त्याची माता. वैष्णव त्याला कुळ कोणतं आहे त्याचं काय बघायची गरज. तो वैष्णव तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. जो व्यवहारात चांगलं वागतो, जो सामाजिक क्षेत्रात चांगलं वागतो, जो न्याय सगळ्या गोष्टी न्यायानं करतो, तो माणूस कोण्या जातीत जन्माला आला याचा काहीच विचार करायचा नाही. व्यवहार फक्त आपल्या मुलामुलींची लग्न करण्यापुरता तो जातीचा व्यवहार बघा. बाकीच्या गोष्टीसाठी जात बघायचीच नाही. आपण एक जणाला विचारलं इथून मनमाड कोणीकडे, तो मुसलमान जरी असला चांगलं सांगत असेल तर काय कामाचं, काय त्याचं दुःख, काय करायचं. 100ची चिल्लर तुम्ही कोण्या जातीच्या माणसाकडून घेतली, 100ची चिल्लर 10-10च्या 10 नोटा घेतल्या तरी 100च भरायलेत का? महाराजाकडून घेतल्यावर 90 भरतेत का 150 भरतेत? असं काहीच विषय नाही, काय नाही. व्यवहारासाठी फक्त बाकीच्या कुठल्याही जातीचा संबंध नाही. असो, आमचे कर्ण महाराज धारातीर्थी पडले. वेगात सांगतो नाना, पुढाऱ्याची महाराजाची मिनिटं मोठ्याले असतात. आत्ता आलो म्हणतात, आत्ता 5च मिनिटात आले म्हणतात साहेब. त्याचे 5 मिनिटं 20 मिनिटाला. तसं मलाही लांब जायचं, पण कसं आहे तुम्ही एवढ्या श्रद्धेने ऐकता 2 मिनिटं पुढे घेतोय. योग असा आला, खाली पडले, लालबुंद शरीर झालं कर्णाचं. एका महात्म्याला एक मुलगा झाला आणि तो मुलगा लहानपणी मृत्यू पावला. त्याची आई मांडीवर घेऊन रडत होती. बाहेर काम करून मालक आले. मालक पुजारी होते, धर्मनीती सांभाळणारा मालक होता, सात्विक विचाराचा सदाचारी मालक होता. पत्नीला विचारलं, पत्नी का रडतेस? काही नाही, विटेवरच्या मालकाने आपल्याला बाळ दिला ना, आपला बाळ मृत्यू पावला. तो युग होता, द्वापार युग.
काय इच्छा आहे तुझी? अंत्यविधी करायची. अंत्यविधी करायचा म्हणे मालक, पण एक माझ्या अंतःकरणात इच्छा आहे, माझा मुलगा लहानपणीच मृत्यू पावला, त्याचा अंत्यविधी करत असताना त्याच्या टाळूवर सोन्याचा पत्रा झाकावा, गुंज 2 गुंज तोळा अर्धा तोळा कोणाला तरी सोनं मागा, कोणाचं उचलून आणू नका. मागणं हा धर्म आहे, उचलणं हे पाप आहे. म्हणून एवढं एवढं सोनं जर सापडलं, त्याच्या टाळूवर आपण सोनं झाकून त्याचा अंत्यविधी करू. चिमुकलं लेकरू होतं. त्याने विचार केला, आपली परिस्थिती नाजूक आहे, आपण दिवसभर काही कर्म केल्याच्या नंतर आपल्याला पसाभर धान्य भेटतं, त्याच्यात आपला संसार दुखतो, आपण सोनं आणायचं कुठून? किती मोठ्या माणसाच्या शरीराची माती होती, याच्यावर 2 मिनिटात ऐका. एका व्यक्तीने सांगितलं, महाराज काही अंतरावर कुरुक्षेत्र नावाचं क्षेत्र आहे, त्या क्षेत्रावर भारतीय युद्ध चालू आहे. पहिलं भारतीय युद्ध कुरुक्षेत्रावर. तिथे ब्रह्मसरोवर आहे, ब्रह्मसरोवराच्या बाजूला ज्योतिष सरोवर आहे, ज्योतिष सरोवरावर भीष्माचार्याचं शरीर पडलं. ज्योतिष नावाचं सरोवर आहे, तिथं भीष्माचार्याचं शरीर पडलं. वाचत जा, कधी कधी वाचत जा. वाचायला काय ग्रंथ बघायची गरज, आता मोबाईलचं बटन दाबलं की सगळं जग पाहता येते. बाकीचं इचकिण्यापेक्षा कधी कधी रिकाम्या वेळात शास्त्र पाहत जा, आपल्या कामाचं ठरेल. आणि महाभारत तर आवर्जून बघितलं पाहिजे, आवर्जून आवर्जून. तुम्हाला सांगू का, रामायण हे संसारात कसं वागावं इतकंच सांगेल. भावानी भावाशी कसं वागावं, जावईनं जावाशी कसं वागावं, सुनेनं सासूशी, सासूने सुनेशी, नातेसंबंधाशी कसं वागावं हे शिकवणारं रामायण आहे. पण इंटरनेट जगामध्ये पावला पावलाला रावणाची संख्या शिल्लक झाली, म्हणून कसं जगावं याच्याकरता महाभारत पाठ असणं अत्यंत गरजेचं आहे, अत्यंत गरजेचं आहे, अत्यंत गरजेचं आहे. महाभारत फार गरजेचं आहे. हो, तसं त्या व्यक्तीला सांगितलं, इथं भारतीय पहिलं युद्ध चालू आहे, ते द्वापार युग होतं. त्या युद्धामध्ये कर्ण नावाचा दानशूर व्यक्ती आहे, आणि त्या कर्णाकडे जर आपण मागितलं तर निश्चित आपल्याला सोनं देऊन टाकेल. मागण्याच्या आशेनं हा महाराज त्या युद्धभूमीच्या ठिकाणी गेला. त्या दिवशी कर्ण खाली पडलेला होता. एक जणाला विचारलं, का हो भारतीय युद्ध इथंच चालू होतं? हो. कर्ण कुठे आहे? लांबून दाखिलं, तो कर्ण खाली पडलेला आहे. कर्णाने डोळ्यानं बघितलं, सारथी होता कर्णाचा, सारथ्याच्या मांडीवर कर्णाचं डोकं होतं. आणि कर्णानं सारथ्याला विचारलं, को बाबा दिव्यंते साधवे सत्पुरुषा किंवा ज्या येते ममाम नामम उच्चाटना. माझं नाव विचारतो हा माणूस, हा सात्विक दिसतो, सदाचारी दिसतो, सूर्याच्या प्रकाशाला लाजवील इतका तेजस्वी साधू आहे, हा मागण्यासाठी आलाय का? माझं नाव कशा करता संबोधतय? सारथ्याने विचारलं, ओ दादा. बोलून घेतलं, काय काम? काही नाही म्हणे, माझा मुलगा मृत्यू पावलाय, माझ्या मुलाच्या टाळूवर सोन्याचा पत्रा टाकायचा आणि त्याचा अंत्यविधी करायचा, अशी माझ्या पत्नीची मानसिकता आहे. म्हणून सोनं मागण्यासाठी या युद्धभूमीच्या ठिकाणी कर्ण महाराजांकडे आलतो. म्हणे कर्ण महाराज खाली पडलेत. सारथ्यानं सांगितलं, ज्यांचं नाव घेता ते माझ्या मांडीवर येतं. कर्णाची बोटं इथून तुटलेली होती, कर्णाचा मुकुट उडून गेलेला होता, कर्णाच्या अंगाला बाण लागली होती. कर्णाला मारण्यासाठी पंढरपुरातल्या मालकानं थोडीशी नीती खाली घातली होती. पंढरपुरातल्या मालकाला महाभारतातली काही लोक मारण्यासाठी काही नीतिमत्ता संपवावी लागली होती. भीष्माचार्याला मारण्यासाठी पंढरपुरातला मालक नपुसक झालता, शिखंडी झालता, साडी नेसला होता. तसे भीष्म मरतच नव्हते. म्हणून तर राजकारणात 13% पाप असते आणि चलत असते. त्रयोदश गुणत्रय अनुष्टो राजाश्रय. हा हे काय मनचा श्लोक नाही, मनचा माझा बायको ऐकायची नाही तर तुम्ही कशी ऐकता? शास्त्र सांगते, शास्त्र. विटेवरच्या मालकाला भीष्माला मारल्याशिवाय भजन करणारी पांडव गादीवर बसत नव्हते. आणि भजन करणारी माणसं मोकार फिरू नये, त्या अर्थी भीष्म मरणं गरजेचे होते. म्हणून भीष्माला मारण्यासाठी जगाचा मालक शिखंडी झाला. आणि मग भीष्मानं शस्त्र खाली ठोडून मेवण्याच्या कानात सांगितलं, हान बाण. तवा भीष्म खाली. कर्णाला मारण्यासाठी सुद्धा 2 चुका. दुर्योधनाला मारण्यासाठी 1 चूक. दुर्योधना मारिली गदा घेतिला प्राण येडका मदन केवळ पंचानन. हो, कमरेच्या खाली गदा मारता येत नाही. भीमानं कानात सांगितलं भीमाच्या, ए भीमा, ज्या नालायकानं तुझी बायको मांडीवर बसली त्याची मांडी किती पवित्र आहे, हाणली गदा. तिथं दुर्योधन मारला. पंढरपुरातल्या मालकाला चुका करावं लागल्या. 19 पाप केले, 19 पाप पंढरपुरातल्या मालकानं पांडव गादी बसण्यासाठी. 19 पापापैकी एका पापामुळे त्याचे 56 कोटी यादव दारू पिऊन मेले. एकच पोरग जिवंत राहिलं, त्याचं नाव वज्र. वज्राला पोह्याचा प्रसाद भेटला होता म्हणून तेवढा जिवंत, बाकी सगळे मेले. विठाला योगा साधा. कर्णानं सांगितलं, महाराज तुम्हाला सोनं पाहिजे? बाजूला 5-50 मुकुट पडलेले होते काका. पण कर्ण असा व्यक्ती होता, ते दुसऱ्याच्या पंक्तीत बुंदी वाढणारा नव्हता. कर्णानं सारथ्याला सांगितलं, अरे मी उदार कर्ण आहे, मी स्वतःचे कवच कुंड पंढरपुरातल्या मालकाला दिले. पंढरपुरातला मालक भिक्षुकाच्या रूपात आला आणि कर्ण पूजेला बसला होता. काय देऊ, मला वेळ नाही, कवच कुंडल देऊन टाक. कर्ण नाही म्हणतच नव्हता, खटकन कवच कुंडल काढून दिले. कवच कुंडल जर दिले नसते तर पंढरपुरातल्या मालकानं 1 कोटी अवतार घेतले असते तरी कर्ण मरत नव्हता.
कर्ण कवच कुंडल दिले. कवच कुंडल मागण्यासाठी कोणाला घेऊन आलता माहितीये? कर्णाच्या माईलाच. कुंतीला घेऊन आला आणि मग कुंतीनं सांगितलं, दादा कृष्णा हे तर महाच मुलगा आहे. पुरावा कुंती सांगती देवाला कर्ण तो पांडवरी पहिला. 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 वेळ झाला आसाराम. कुंती सांगती देवाला कर्ण तो पांडव रे पहिला. दुर्वासाच्या कृपादाने 5 मंत्र दिधले त्याने. मंत्र सूर्याचा जपला कर्ण तो पांडव रे पहिला. उदार दानशूर कर्ण बघ. त्या महाराजाला सांगितलं सोनं देऊ. त्या महाराजानं सांगितलं तुमच्या जवळचं असलं तर त्या मला लोकांचं दाखवू नका. ते महाराजही महाराजच होतं तसं. या ते का तुमच्या आमच्या महाराजासारखं थोडंच होतं. 2-4 हजार आगाव घातले की यजमानाच्या अंडरविली धुणार. सत्यवाद होता त्या महाराजाकडे. कर्णाच्या लक्षात आलं. सारथ्याला सांगितलं सारथी पंढरपुरातला मालक आपली परीक्षा पाहलाय, पण मरताना पण दान करायचं. 15 मिनिटं आयुष्य शिल्लक यांना. तेवढ्या अवकाशात युक्तिवाद सुचला आणि सारथ्याला सांगितलं सारथी बोट तुटून गेले, मुद्रिका निघून गेल्या. छातीला बाण लागले, गळ्यातल्या माळा तुटून गेल्या. अरे मुकुटाला बाण लागला, मुकुट उडून गेला. पण माझ्याकडे सोनं आहे. जगाच्या मालकानं उपजताच कर्णाला दात सोन्याचे दिलते. हो, सोन्याचे दात असणारा जगात एकमेव व्यक्ती, त्याचं नाव होतं कर्ण. नाना बसलेले नव्हते. बसायला काय मी बी बसवीन तुमच्या पैशावर. मला काय देवीचं तेल देवीला आणि भूती आला गाईला. उपजताच दात सोन्याचे. आणि कर्णानं सारथ्याला सांगितलं सारथी मी माझ्या पोटच्या लेकरावर जितकं प्रेम केलं असेल, आणि दुसरी एक गोष्ट सांगतो, मी विटेवरच्या मालकावर म्हणजे द्वारकाधीश कृष्णावर जितकं प्रेम केलं असेल तितकं प्रेम जर मी तुझ्यावर केलं असेल, सारथ्याला म्हणले रथ हाकणाऱ्या सारथ्याला, मी तुझ्यावर केलं असेल तर देवा इतकं प्रेम करणाऱ्या कर्णानं जर तुझ्यावर प्रेम केलं असेल तर तुला या पवित्र कर्णाची शपथ आहे. बाण घे आणि माझे दात पाड. कर्ण भिडता समरांगणी बाणे व्यापियेला रणी. माघशी काढोनी दोन्ही दात तयाचे. हे पंढरपुरातल्या मालकानं नाटक करून ते पाठिलत. त्यानंच नाटक करून पाठिलत की हा दानशूर खराच कर्ण आहे का म्हणून. सारथ्याने नाईलाज झाला, भातोड्यातला बाण काढला, कर्णाच्या तोंडात घातला, तड दिली आणि दात पडले 2. अण्णा बोट तुटलेले होते, हात अलीकडे घेतला आणि कर्णाने तोंडातली दात हातावर थुकले आणि समोर येणाऱ्या महाराजाला सांगितलं महाराज आयुष्य 4 मिनिटाचं शिल्लक आहे, जाता जाता इतकं सोनं घेऊन जा, मी तुम्हाला दान करतोय. पण महाराज लय हुशार होते ना. त्या महाराजानं कर्णाच्या दाताकडे बघितलं आणि सांगितलं कर्ण महाराज अशुद्धे रहंसी ती कंचना. या सोन्याला अशुद्ध म्हणजे तुमचं रक्त लागलेलं आहे आणि रक्तानं भिजलेलं धन शास्त्रामध्ये निषेध असते. मी येतो. आयुष्य 3 मिनिटाचं शिल्लक आहे. कर्णानं पंढरपुरातल्या मालकाचं स्तवन केलं. देवा जगदानंद कंद जगतपते द्वारकाधीश कृष्ण परमात्मा, अरे तू काय काय अंत पाहिला असे अंताने मी परेशान आहे. असू दे देवा, पण भजन तुझंच करतोय. देवा देवा जाता जाता कर्णाला दान करण्याची संधी आली रे, तरी पण ती संधी का डावलतोस माय बापा. त्याचं चिंतन केल्याबरोबर युक्तिवाद सुचला आणि कर्णाच्या डोळ्याला खळा 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 पाणी आलं. डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्याच्या धारेखाली हात धरला, डोळ्यातल्या पाण्यानं दात धुतले आणि शेवटी 5 मिनिटाचं आयुष्य शिल्लक आहे. आवाज दिला महाराज. काही क्षणात महाराजांनी वापस फिरून पाहिलं आणि कर्णाने सांगितलं महाराज दात धुतलेत.
त्या महाराजानं खाली हात घातला आणि कर्णाने हात पालथा केला. पवित्र डोळ्यातल्या पाण्यानं धुतलेले दात कर्णाने शेवटच्या टप्प्यात दान केले. आनंदाने भगवंताचं चिंतन केलं, प्राण सोडला. इतका उदार कर्ण होता, इतका उदार, इतका उदार, इतका उदार होता. कर्णाचं लग्न एका पवित्र बाईसोबत झालं. ते लग्न